नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आज आपण संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 7 ला हात घालणार आहोत। मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जी काय आपण सिरीज सुरू केलेली आहे, अशा या मुख्य परीक्षा संभाव्य प्रश्नविश्लेषण सिरीजमधला भाग 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या भाग 7 मध्ये आज आपण या ठिकाणी अधिकाधिक प्रकाश टाकणार आहोत ते 3 घटकांवर, आणि ते 3 घटक म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षांतर्गत राज्य शासन व प्रशासन या घटकांतर्गत येणारे हे 3 घटक आहेत किंवा 3 सब टॉपिक आहेत। यामध्ये एक आहे मुख्य सचिव, दुसरा आहे राज्य सचिवालय आणि तिसरा आहे राज्य संचालनालय। तर या तिन्ही घटकांविषयीचे प्रश्न गट ब गट क च्याही मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत। तर या संबंध 3 टॉपिकच्या अनुषंगाने असणाऱ्या प्रश्नांविषयीची जी काही चर्चा आहे त्याच्या भाग 7 मध्ये आपण घडवणार आहोत। याचा अधिकाधिक फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा या दृष्टीने तयारी करणाऱ्या मुलांना सुद्धा होऊ शकतो आणि त्याचबरोबर गट ब गट क च्या दृष्टीने तयारी करणाऱ्या मुलांना सुद्धा होऊ शकतो। कारण की एक प्रकारे जर आपण पाहिलं तर एएसओ मेन्सच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये या तिन्ही घटकांचा विचार जो काय तो केलेला होता। आगामी या ठिकाणी येणाऱ्या गट ब गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याविषयी प्रश्न विचारले गेले तर या ठिकाणी ते काही चुकीचं असणार नाही, कारण की एएसओ मेन्सच्या दृष्टीने सुद्धा याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि त्यामुळे या ठिकाणी भलेही गट ब गट क च्या अभ्यासक्रमामध्ये याचा उल्लेख डायरेक्टली केलेला नसला तरी राज्य शासन या सत्राखाली किंवा राज्य प्रशासन या सत्राखाली याविषयीचे प्रश्न निश्चितचपणाने गट ब गट क च्या अंतर्गत सुद्धा विचारायला वाव आहे। आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी या भाग 7 च्या माध्यमातून मुख्य सचिव, राज्य सचिवालय आणि राज्य संचालनालय या तिन्ही घटकांविषयीची जी काही चर्चा आहे ती प्रश्न रूपाने घडवून आणणार आहोत। तर सुरू करूया या भाग 7 ला। मग आता पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न मी दिलेला आहे, राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? राज्यसेवा मुख्य 2017 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे की राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? प्रधान सचिव, मुख्य सचिव, सहसचिव, अतिरिक्त मुख्य सचिव। आता मित्रांनो एक लक्षात घ्या की इथं आपल्याला जमलिंग होण्याची शक्यता याकरता आहे, कारण की प्रधान सचिव आणि मुख्य सचिव अशा 2 प्रकारच्या पर्यायांचा उल्लेख केलेला आहे। पण खऱ्याने याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मुख्य सचिव। का तर राज्याच्या पातळीवर राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख, सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख हा मुख्य सचिवच असतो आणि म्हणून या ठिकाणी मुख्य सचिव हे या प्रश्नाचं उत्तर आपलं सांगणं साहजिक आहे। आता एक लक्षात घ्या की हा जो काही राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असणारा मुख्य सचिव आहे तो राज्य सचिवालयाच्या प्रशासकीय पातळीवर असणारा प्रमुख असण्याबरोबरच तो संबंध राज्य सनदी सेवेचा सुद्धा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो। म्हणजे मी काय म्हणतोय की राज्यातली जी काही संबंध प्रशासकीय यंत्रणा आहे आणि ती जी काही सनदी सेवा या अर्थाने विचार घेतली जाते, तर अशा या संबंध राज्य सनदी सेवेचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणून सुद्धा मुख्य सचिवाला संबोधलं जातं। किंबहुना संबंध जे काही सचिवालयाच्या स्तरावर असणारे विभिन्न विभागांचे सचिव असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा या मुख्य सचिवाच्या माध्यमातून होत असल्यामुळे या ठिकाणी राज्य सचिवालयाच्या पातळीवर मुख्य सचिवाला प्रमुख असं म्हणणं साहजिक आहे आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 मुख्य सचिव। मग आता पहा, या ठिकाणी मुख्य सचिव हे महाराष्ट्र राज्य सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात ऑब्वियसली। का तर ते संबंध राज्य सचिवालयाचं जे काही कामकाज आहे ते त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असतात, म्हणून ते राज्य सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात। महाराष्ट्रामध्ये राज्य प्रशासनाचे मुख्य सचिव हे प्रशासकीय प्रमुख असतात। आता पहा, राज्य प्रशासनाचे ज्याचा संदर्भ मी मागाशी काय म्हटलं की राज्यातल्या संबंध सनदी सेवेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून या ठिकाणी या एक प्रकारे मुख्य सचिवांना ओळखलं जातं। किंवा राज्यातल्या संबंध नागरी सेवेचे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणून या मुख्य सचिवांना संबोधलं जातं। त्याचबरोबर राज्य प्रशासनाच्या अधिकार पद परंपरेतील हे सर्वोच्च पद आहे। अधिकार पद परंपरेतील हे सर्वोच्च पद आहे। कशा अर्थाने? तर जी काय आपल्याकडे स्थानिक पातळीवरपासून राज्य सचिवालयापर्यंतची पूर्ण अधिकारींची असणारी अधिकार पद परंपरा आहे, हेरार्की आहे, त्यामध्ये सर्वोच्च पद जर कोणतं असेल तर ते आहे मुख्य सचिव। का तर आपल्याकडे स्थानिक पातळीवर असणारा जिल्हाधिकारी असेल, विभागीय पातळीवर असणारा कमिशनर असेल किंवा त्याच्यावर असणारी जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्याचा विचार जर केला तर या ठिकाणी सर्वोच्च स्तरावर असणारं पद म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या मुख्य सचिवाचा विचार करता येऊ शकतो। सचिवालयातील सर्व विभागांच्या सचिवांवर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा या मुख्य सचिवाद्वारे केलं जातं। सर्व विभागावर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्याचबरोबर सर्व विभागांच्या सचिवांवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम या मुख्य सचिवामार्फत केलं जातं आणि म्हणूनच तो राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो। तो संपूर्ण राज्य प्रशासनाचा नेता असतो, मार्गदर्शक असतो, पर्यवेक्षक असतो। का? कारण की तो संबंध राज्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना एक प्रकारे सर्व प्रकारचं धोरणात्मक पातळीवरचं मार्गदर्शन करत असतो, अंमलबजावणीच्या पातळीवरचं असणारं मार्गदर्शन करत असतो, आदेश निर्देश देत असतो, पर्यवेक्षण करत असतो आणि त्याचबरोबर तो संबंध राज्य सनदी सेवेचं नेतृत्व करणारा एक प्रशासकीय प्रमुख असतो आणि म्हणून सुद्धा त्याला या अर्थाने आपल्याला संबोधू शकता येईल। इसवी सन 1973 पासून प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील मुख्य सचिव हे पद केंद्र शासनाच्या
मंत्रिमंडळ सचिवांच्या समांतर करण्यात आलेला आहे. कोणत्या पदाच्या समांतर करण्यात आलेला आहे? तर मंत्रिमंडळ सचिवांच्या समांतर करण्यात आलेला आहे. कुठल्या? केंद्र शासनाच्या अंतर्गत असणारं जे काही मंत्रिमंडळ सचिव पद आहे त्याच्या समांतर या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाला करण्यात आलेलं आहे. हेही आपल्याला प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर स्पष्ट करता येईल. जो काही आपल्याकडे 1973 जो काही पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन केलेला होता 1965-66च्या अंतर्गत हा जो काही या ठिकाणी आपल्याकडे पहिला प्रशासकीय सुधारणा आयोगाचा विचार केला गेला होता. तर अशा या प्रशासकीय सुधारणा आयोग पहिल्याच्या माध्यमातून ज्या काही शिफारशी केलेल्या त्या शिफारशीच्या आधारावरच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता शकेल की 1973 पासून प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्य सचिव पद जे काय आहे ते केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ सचिवाच्या समांतर करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आज आपण याचा विचार जो काय आहे किंवा या पदाचा विचार जो काय आहे तो कॅबिनेट सचिवाप्रमाणे किंवा मंत्रिमंडळ सचिवाप्रमाणे करायला काय हरकत नाही, त्या समांतर करायला काय हरकत नाही. त्याचबरोबर मुख्य सचिवांना ज्येष्ठ लोकसेवकाचा दर्जाही देण्यात आलेला आहे. म्हणजे या एकंदरीत शिफारशीनुसार जर विचार केला तर मुख्य सचिवांना ज्येष्ठ लोकसेवकाचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. हे आपलं स्पष्ट करता येऊ शकेल. तर या संबंध अर्थाने या ठिकाणी या मुख्य सचिव पदाचं असणारं महत्त्व हे राज्य सचिवालयाच्या स्तरावर आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की जी काही आपल्याकडे सचिवालयीन स्तरावरची असणारी हेरार्की आहे ती नेमकी कशी आहे. कारण की मी इथं उल्लेख जो केलेला आहे काय की राज्य प्रशासनाच्या पातळीवर मुख्य सचिव हे प्रशासकीय प्रमुख असतात आणि त्याचबरोबर राज्य सचिवालयाचेही ते प्रशासकीय प्रमुख असतात. तर जेव्हा ते राज्य सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतात किंवा राज्य सचिवालयाच्या अंतर्गत सर्वोच्च पद म्हणून या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात तेव्हा त्यांची जी काय हेरार्की आहे ती नेमकी कशी असते. तर महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या अंतर्गत असणारी जी काही संरचना आहे राज्य सचिवालयाची ती नेमकी कशी आहे. तर या ठिकाणी सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख आहेत मुख्य सचिव, त्याच्या खालोखाल विभिन्न विभागांचे असणारे सचिव, विभिन्न विभागांचे असणारे जे काही सचिव आहेत ते या ठिकाणी येतात. त्यानंतर प्रत्येक विभागांतर्गत असणारे अप्पर सचिव असतील, प्रत्येक विभागांतर्गत असणारे सहसचिव असतील, प्रत्येक विभागांतर्गत असणारे उपसचिव असतील, अवर सचिव असतील किंवा सहाय्यक सचिव असतील. कारण की जसजशी आपल्याकडे प्रशासकीय पातळीवरची यंत्रणा आपण विचार घेतो त्यावेळेस अधिकार पद परंपरेनुसार जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की या अधिकार पद परंपरेमध्ये असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जसजसं तुम्ही एक प्रकारे वर जाल तसतसं या ठिकाणी या सर्वोच्च ठिकाणी एकच अधिकारी सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यरत असतो. पण जसजसं या ठिकाणी तुम्ही खाली याल तसतसं या ठिकाणी याचं जे काही व्याप्ती आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची जी काही व्याप्ती आहे ती वाढत जाते. म्हणजे जर का तुम्ही या ठिकाणी सचिवस्तरीय अधिकाऱ्यांचा जर विचार केला तर प्रत्येक विभागाचा सचिव हा वेगवेगळा असतो. त्या सचिवाच्या अंडर त्या विभागांतर्गत काम करणारे अप्पर सचिव एकपेक्षा अधिक असू शकतात, सहसचिव त्याच्याही पेक्षा अधिक असू शकतात, उपसचिव, अवर सचिव किंवा सहाय्यक सचिव ही पदे सुद्धा अनेक प्रमाणात असू शकतात. मात्र त्या विभागाच्या पातळीवर असणारं सचिव पद हे एकच असतं. तर जसजसं या ठिकाणी खालच्या पातळीवर आपण अधिकार पद परंपरेनुसार येत असतो तसतसे अधिकारी कर्मचाऱ्यांची व्याप्ती किंवा संख्या ही वाढत जात असते. तर या अर्थाने या ठिकाणी राज्य सचिवालयाची संरचना आपल्याला इथं स्पष्ट करता येईल आणि याच्यामध्ये सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख मुख्य सचिव ही जबाबदारी पार पाडत असतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे डॅश म्हणून कार्यरत असतात. राज्यसेवा मुख्य 2016 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांचे डॅश म्हणून कार्यरत असतात. सल्लागार, प्रमुख सल्लागार, समन्वयक, सहाय्यक. तर या ठिकाणी मुख्य सचिवाची मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या पातळीवरची जबाबदारी जी काय आहे ती प्रमुख सल्लागार म्हणून आपल्याला सांगता येते आणि म्हणून एक प्रकारे उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. का तर मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भातल्या सर्व प्रकारच्या धोरणात्मक बाबींवर किंवा इतर सर्व प्रकारच्या बाबींवर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सर्व प्रकारचा सल्ला देत असतात आणि म्हणून त्यांना या मुख्यमंत्र्यांचा किंवा मंत्रिपरिषदेचा प्रमुख सल्लागार असं या ठिकाणी संबोधायला काय हरकत नाही. आणि म्हणून राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे हे मुख्य सचिव प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत असतात असं म्हणणं अधिकाधिक योग्य आहे. कारण की मुख्य सचिवाची मुख्य जबाबदारी जी आहे ती कोणती आहे तर आपल्या संबंध घटक राज्य स्तरावर असणाऱ्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला जो काही प्रशासकीय पातळीवर जो काही धोरणात्मक स्तरावर जो काही निर्णयांच्या दृष्टीने सल्ला आवश्यक आहे तो सर्व प्रकारचा प्रशासकीय सल्ला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी मुख्य सचिवाची असते आणि त्यांच्या राज्य सचिवालयाची असते. आणि म्हणून धोरण निर्मितीच्या दृष्टीने या ठिकाणी जो काही सल्ला अपेक्षित आहे, जी काही माहिती अपेक्षित आहे, जो काही डाटा अपेक्षित आहे तो सर्व प्रकारे देण्याचा जो काही विचार आहे तो मुख्य सचिवाला करावा लागतो आणि त्या अर्थाने ते
ते मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतात असं म्हणणं योग्य आहे. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल प्रमुख सल्लागार. मग आता पहा, त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न जो काय आहे तो मुख्य सचिवाविषयीचा आपण पाहूया की पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही. राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो, तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो, तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो, तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतोय. आता पहा की सर्व विधाने पाहिल्यानंतर आपल्याला प्रथमदर्शी असं वाटणं साहजिक आहे की यातला एकही पर्याय या ठिकाणी चुकीचा नाहीये, त्यामुळे सर्वच कार्य आहेत ती काय या मुख्य सचिवाची असं वाटणं साहजिक आहे. पण यामध्ये एक असा पर्याय आहे की जो या ठिकाणी चुकीचा आहे, की ज्याला आपण या ठिकाणी ते मुख्य सचिवाचं कार्य नाही असं म्हणू शकतो. मग आता कोणता पर्याय? तर आता पहिला पर्याय बरोबर आहे, तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो. का? कारण की मगाशीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की या मुख्य सचिवाला इसवी सन 1973 पासून प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ सचिवाप्रमाणे समांतर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्याला कॅबिनेट सचिवाच्या दृष्टीने विचारात घेणं हे योग्य आहे की तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो असं म्हणणं योग्य आहे. तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो हेही म्हणणं योग्य आहे. का? कारण की या मुख्य सचिवपदी येणारी व्यक्ती कुणीही असो, व्यक्ती बदलत जरी गेली, व्यक्ती कुणीही या ठिकाणी नवीन स्वरूपात आली तरी हे जे काही मुख्य सचिव पद आहे ते मंत्रिमंडळाचं पदसिद्ध सचिव पद म्हणूनच विचार घेतला जाणार आहे. इथं व्यक्ती जरी बदलली तरी मुख्य सचिव पदाची भूमिका ही तीच राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो हेही म्हणणं बरोबर आहे. तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो. तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करत नाही, तर तो मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम करतो हे म्हणणं योग्य आहे. जे आपण मागच्या प्रश्नात पाहिलं की मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे काय म्हणून काम करतात, तर प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणणं योग्य आहे का? नाहीये. पर्सनल सेक्रेटरी म्हणणं योग्य आहे का? नाहीये. तर या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे हे विधान चुकीचं आहे की हा मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो असं नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचा तो प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो हे म्हणणं अधिक योग्य आहे. आणि तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतो हे विधान बरोबर आहे. कारण की तो कॅबिनेट सचिवालयाचा म्हणजेच राज्य सचिवालयाच्या विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतोय हे आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल की जे काही राज्य सचिवालय आहे, जे काही कॅबिनेट सचिवालयाच्या दृष्टीतून असणारं काम करणारं हे सचिवालय आहे त्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख या नात्याने ती जबाबदारी पार पाडतात आणि म्हणून या ठिकाणी तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतो हेही म्हणणं योग्य आहे. मग आता यामध्ये कोणतं असं या ठिकाणी एक कार्य नाही, तर नंबर 3चं हे जे काय या ठिकाणी पर्याय दिलेला आहे ते इथं कार्य नाही म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एक लक्षात घ्या की पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही, तर तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो हे त्याचं कार्य नाहीये. मग आता पहा या ठिकाणी अधिकार व कार्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर किंवा मंत्रिमंडळाच्या पातळीवर मुख्य सचिवाची असणारी भूमिका किंवा अधिकार व कार्य कशी आहेत, तर मुख्यमंत्र्यांना सल्ला देणे. मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय सल्लागार असतात, प्रमुख सल्लागार असतात आणि महाराष्ट्र राज्याच्या नीती निर्धारणामध्ये, धोरण निर्मितीमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सर्व प्रकारचा प्रशासकीय सल्ला देत असतात आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सल्ला देणे ही त्यांची प्रमुख भूमिका आहे, प्रमुख कार्य आहे. न की या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कार्य करतात असं म्हणणं योग्य नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सल्ला देणे या अर्थाने जर विचार केला तर मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतात, प्रशासकीय सल्लागार असतात आणि त्या अर्थाने संबंध राज्याच्या धोरणाच्या निर्मितीमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सल्ला देत असतात हेही म्हणणं योग्य आहे. मंत्रिमंडळाचे सचिवपद भूषविणे, जसं या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की ते मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो, तर तो या आधारे स्पष्ट करता येऊ शकेल की मंत्रिमंडळाचं सचिवपद भूषविणे म्हणजेच कोणत्या अर्थाने, तर मुख्य सचिव हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे सचिव असतात आणि ते पदसिद्ध सचिव असतात आणि या नात्याने कॅबिनेट मंत्र्यांच्या व इतर सर्व मंत्रिमंडळ बैठकांना त्यांना हजर राहावे लागते. जी काही मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आयोजित केली जाईल तर त्या संबंध मंत्रिमंडळाच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, त्या संबंध कामकाजाचा अहवाल या ठिकाणी एक प्रकारे दफ्तरवजा नोट करून ठेवणे, तर या सर्व जबाबदारी ज्या आहेत ते त्यांना पार पाडाव्या लागतात. का तर ते मंत्रिमंडळाचे पदसिद्ध सचिव असतात आणि मंत्रिमंडळाचे सचिवपद ते भूषवत असतात या कारणामुळे.
त्यानंतर तिसरा जो संदर्भ आपल्याला सांगता येईल की तो राज्य सनदी सेवेचा प्रमुख सुद्धा असतो. जसं मी याच्या आधी सुद्धा म्हटलं की संबंध घटक राज्यातल्या जी काही नागरी सेवा आहे किंवा जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्या संबंध प्रशासकीय यंत्रणेचे, सनदी सेवेचे, नागरी सेवेचे ते घटक राज्य स्तरावर सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात आणि म्हणून राज्य सनदी सेवेचे प्रमुख या नात्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी पार पाडावी लागते. कोणती? तर ते राज्य लोकसेवेचे प्रमुख अधिकारी असतात. या नात्याने त्यांना वरिष्ठ सनदी सेवकांची नियुक्ती करण्याविषयीचा अधिकार आहे, त्यांच्या बदलीविषयीचे अधिकार आहे, त्यांच्या पदोन्नती किंवा बढतीविषयीचे अधिकार आहेत. या सर्व बाबीविषयी ते या ठिकाणी भूमिका पार पाडत असतात असंही आपण म्हणू शकतो. का तर त्यांना राज्य स्तरावर राज्य सनदी सेवेचे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणून ही जबाबदारी पार पाडावी लागते. तर या अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या की ज्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्य सचिव पद जे काय आहे ते आपल्याला आपली जी काही प्रशासकीय जबाबदारी आहे किंवा जी काही प्रशासकीय भूमिका आहे ती पार पाडत असलेलं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपद्वारे ज्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या अनुषंगाने आपल्या ज्या बॅचेस चालू आहेत त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच ही सध्या सुरू आहे. ज्यांना 2024च्या एक्झामच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही निश्चितच उपयोगाची बॅच आहे. साधारणपणे 1200 रुपयांच्या फीसमध्ये 60% डिस्काउंटसह ही बॅच आपल्याला फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये व्हिडिओज प्लस नोट्ससह या ठिकाणी कव्हर केला गेलेला आहे. तर 50 प्लस व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्सच्या बेसिसवर असणार हा सिलेबस आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि कालावधी आहे 6 महिने. म्हणजे संबंध प्रकारच्या व्हिडिओज आणि नोट्ससह ही परिपूर्ण अशी बॅच असणार आहे आणि यामध्ये फक्त फीस जी काय आहे ती 1200 रुपये असणार आहे. त्यानंतर राज्यव्यवस्था गट ब गट क मुख्य परीक्षा बॅच ही सुद्धा आपली सध्या सुरू आहे. फीस फक्त आहे 1200 रुपये 50% डिस्काउंटसह. मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार या पूर्ण बॅचचा विचार जो आहे तो आपल्याला करता येऊ शकतो. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अनेक घटकांची माहिती या बॅचमध्ये दिलेली आहे. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की अनेक असे घटक की जे आपल्याला या बॅचमध्ये जरी सिलेबस अंतर्गत कंटेंट म्हणून दिलेले नसले तरी त्या कंटेंटचा आपण या बॅचमध्ये समावेश केलेला आहे जे सिलेबस अंतर्गत दिलेले नाही आहेत. म्हणजे सिलेबसचे कंटेंट आणि सिलेबस अंतर्गत न दिलेले कंटेंट या दोन्ही कंटेंटचा विचार आपण या बॅचमध्ये केलेला आहे. कारण की त्याच्याविषयीचे प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. आगामी कालखंडात ते विचारले जाऊ शकतात आणि म्हणून असे काही इतरही घटक की ज्यांच्याविषयी माहिती तुम्हाला या बॅचमध्ये प्राप्त होईल. एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर ही असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर एक प्रकारे या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण त्याच्याबाबतची एन्क्वायरी करू शकता. किंबहुना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपली जी काही बॅच आहे ती सुरू झालेली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 या पद्धतीने असणारी जी काही बॅच आहे ती आपली सध्या सुरू आहे. GS2 पार्ट 1ची ही जी काही बॅच आहे ती स्पेशल बॅच आहे. का तर या ठिकाणी या बॅचमध्ये या GS2च्या पेपरमधले जे काही पहिले 8 घटक जे आहेत की जे कव्हर केलेले आहेत. आता याच्यामध्ये काही पार्ट 1 किंवा पार्ट 2 असा जो काही संदर्भ आहे तो पाहायला मिळत नाही. पण अभ्यासाच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीस तो आपण या ठिकाणी 2 भागामध्ये या GS2 पेपरची पार्ट 1 पार्ट 2च्या बेसिसवर विभागणी केलेली आहे. तर पार्ट 1च्या या बॅचमध्ये 1300 रुपयाच्या फीस अंतर्गत आपल्याला भारताचे संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया हे संबंध जे काही 8 घटक आहेत फक्त 1300 रुपयाच्या फीसमध्ये संबंध प्रकारच्या व्हिडिओज प्लस नोट्ससह या ठिकाणी प्राप्त होतील. एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 8 महिने. त्याचबरोबर जशी पार्ट 1ची बॅच आहे स्पेशल बॅच तशी GS2 पार्ट 2ची पर स्पेशल बॅच आहे फक्त नवीन घटकांच्या समावेशासह. म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदा या अनुषंगाने जुलै 2020च्या अंतर्गत जी काही अपडेट झालेला सिलेबस आहे की ज्या अपडेट झालेल्या सिलेबसमध्ये अनेक काही नवीन घटक या GS2च्या पेपरमध्ये ॲड केलेले आहेत. तर अशा या ॲड केलेल्या नवीन घटकांच्या अनुषंगाने असणारी ही बॅच आहे फक्त नवीन घटकांच्या पातळीवरची की ज्यामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत आणि सार्वजनिक धोरण असे हे एकूण 7 घटकांच्या रिलेटेड असणारी ही फक्त नवीन घटकांसंबंधीची बॅच आहे. काही सुसंबद्ध कायदे याचा संदर्भ अगोदरच्याही सिलेबसमध्ये होता पण याच्यात काही नवीन कायदे ॲड केलेले आहेत. किंवा प्रशासकीय कायदा याचाही संदर्भ अगोदरच्या सिलेबसमध्ये होता पण याच्यामध्ये पण काही नवीन कंटेंट ॲड केलेले आहेत. तर त्यामुळे संबंध नवीन घटक आणि कंटेंटसह असणारी ही बॅच आहे आणि या बॅचची फीस आहे 1200 रुपये.
आणि एक प्रकारे एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. आणि शिवाय या बॅच अंतर्गत आपल्याला जे घटक याच्यामध्ये समाविष्ट नाही आहेत अशा घटकांच्या विषयीचे सुद्धा, म्हणजे एक प्रकारे प्रसार माध्यमे, शिक्षण पद्धती, सार्वजनिक सेवा असे जे काही इतर घटक आहेत की ज्यांच्याविषयीच्या कॉम्प्लिमेंटरी नोट्ससुद्धा या बॅचमध्ये आपल्याला अवेलेबल होतील. म्हणून फक्त नवीन घटक आणि इतर कॉम्प्लिमेंटरी नोट्ससह असणारी ही बॅच आहे. साधारणपणे 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच फक्त 1200 रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. सध्या ही बॅच या ठिकाणी ॲपवर जरी सुरू झाली नसली तरी जुलै 15 पर्यंत ही बॅच निश्चितच या ठिकाणी सुरू होणार आहे. तर एकंदरीत या ठिकाणी या दोन्ही बॅचेस विषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याबाबतची एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक जी काही आपल्या PDF नोट्स बॅच आहेत त्या पण या ठिकाणी सध्या सुरू आहेत. तर एक लक्षात घ्या की ज्यांना कोणाला या ठिकाणी व्हिडिओज बेसिसवर बॅच लावायची नाही आहे, बॅच या ठिकाणी परचेस करायची नाही आहे, त्यांना एक प्रकारे ही सोय मी करून दिलेली आहे. तेही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तवच की ज्यांना कोणाला या ठिकाणी फक्त PDF नोट्स हवे आहेत या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, तर त्यांच्याकरता एक प्रकारे राज्य सेवा मुख्य परीक्षा GS2च्या पूर्ण पेपरच्या संपूर्ण नोट्सची ही जी काही PDF नोट्स बॅच आहे ती फक्त 1500 रुपयांच्या फीसमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये GS2च्या संपूर्ण पेपरच्या नोट्स, जे काही सुधारित अभ्यासक्रम किंवा जुलै 2020 मध्ये नवीन कंटेंट ॲड झालेले त्यानुसार ही संबंध बॅच आहे. एकूण 100 प्लस PDF फाईल्स आहेत, सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व नोट्स आहेत. PDF डाउनलोड करून याची प्रिंट पण आपल्याला काढता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर गट ब गट क मुख्य परीक्षा PDF नोट्स बॅच सुद्धा आपली सुरू आहे. 540 रुपयाच्या फीसमध्ये सर्व सुधारित अभ्यासक्रमांच्या नोट्स आपल्याला याच्यामध्ये प्राप्त होतील. एकूण 40 प्लस PDF फाईल्स आहेत. घटकनिहाय प्रश्न विश्लेषणाच्या नोट्स पण याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतील आणि PDF डाउनलोड करून प्रिंट पण काढता येऊ शकेल. तर अशा या PDF नोट्स बॅचेस सुद्धा सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत की ज्याच्याबद्दल या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे या ठिकाणी या प्रकारच्या बॅचेसला मी सुरू केलेला आहे. तर याही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी या प्रकारचा आहे. मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य 2016 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. प्रश्न नीट या ठिकाणी लक्षात घ्या की मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता इथं 2 पदांच्या अनुषंगाने कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं पद दिलेलं आहे घटक राज्य स्तरावरचं असणारं राज्य सचिवालयातलं मुख्य सचिव पद आणि दुसरं पद दिलेलं आहे मंत्रिमंडळ सचिव की जे केंद्र पातळीवर असणारं पद आहे. यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तुलनात्मक पद्धतीने विचारलेला हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2016 मध्ये. दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखांचे प्रमुख सल्लागार आहेत. दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत. दोघेही आपापल्या सचिवालयांचे म्हणजेच राज्य आणि केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. दोघांचेही कामे व अधिकार समान आहेत. आणि पर्याय उत्तर दिलेली आहेत A, B आणि C, B, C आणि D, A आणि B, A आणि D. मात्र पहा दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखांचे प्रमुख सल्लागार आहेत हे म्हणणं बरोबर आहे. दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखांचे प्रमुख सल्लागार आहेत. मग आता आपापल्या कार्यकारी प्रमुखांचे म्हणजे कुणाचे? तर केंद्र पातळीवर जर विचार जर केला तर या ठिकाणी पंतप्रधान यांचे ते प्रमुख सल्लागार आहेत. कोण? मंत्रिमंडळ सचिव. आणि घटक राज्य स्तरावर मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आहेत असं म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. आणि म्हणून पंतप्रधान हे केंद्राच्या स्तरावर आणि घटक राज्य स्तरावर मुख्यमंत्री यांचे हे कार्यकारी प्रमुख जे आहेत की ज्यांचे ते प्रमुख सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतात. म्हणजे मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रमुख सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतात, तर मंत्रिमंडळ सचिव पंतप्रधानांच्या पातळीवर कार्यकारी प्रमुख या नात्याने प्रमुख सल्लागार त्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतात. तर पहिलं विधान बरोबर आहे. दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत. आता पहा की मगाशी आपण मागच्या प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं की वाक्य काय दिलं होतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो. याला आपण या ठिकाणी चुकीचं आहे असं संबोधलेलं होतं की हे विधान चुकीचं आहे. पण इथं पुन्हा आणखीन तशाच प्रकारचं विधान दिलेलं आहे. पण हे विधान या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या अनुषंगाने आहे का? नाहीये. दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत. तर हे बरोबर आहे. कारण की ते काय मुख्यमंत्र्याचे सचिव आहेत का किंवा पंतप्रधानांचे सचिव आहेत का? तर तसं नाही आहे. तर दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत, पदसिद्ध सचिव आहेत हे म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. आणि म्हणून हेही विधान बरोबर आहे की मुख्य सचिव असो अथवा मंत्रिमंडळ सचिव असो ते आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असतात किंवा कार्यरत आहेत. म्हणून एक प्रकारे बी विधान बरोबर आहे. दोघेही आपापल्या सचिवालयांचे म्हणजे राज्य आणि केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत.
आता पहा की इथं थोडंसं या ठिकाणी आपण जंबलिंगमध्ये जाऊ शकतो, कारण की जर का विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने या टॉपिकवरचा सखोल अभ्यास असेल तर इथं त्यांना अडचण येणार नाही. पण जर त्यांना ज्यांना या ठिकाणी याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर ते त्या ठिकाणी याही विधानाला बरोबर आहे असं समजू शकतात. तर इथं हे विधान चुकीचं आहे. आता वाटणं साहजिक आहे किंवा इथं तर राज्य सचिवालयाचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत आणि ते केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत असं म्हणणं बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या की मुख्य सचिव हे राज्य सचिवालयाचे प्रमुख आहेत, प्रशासकीय प्रमुख आहेत हे म्हणणं बरोबर आहे. पण मंत्रिमंडळ सचिव, केंद्रातले मंत्रिमंडळ सचिव हे केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत हे म्हणणं मात्र चुकीचं आहे. का? कारण की केंद्रातले मंत्रिमंडळ सचिव हे मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. मंत्रिमंडळ सचिवालयाचे म्हणजे मंत्रिमंडळ सचिव हे मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत, न की केंद्रीय सचिवालयाचे. मग केंद्रीय सचिवालय ही भानगड काय आहे? तर केंद्रीय सचिवालय ही वेगळी यंत्रणा आहे मंत्रिमंडळ सचिवालयापासूनची. कशी ते पुढे मी सांगणार आहे. या मंत्रिमंडळ सचिवालयाची जेव्हा आपण रचना पाहतो, या मंत्रिमंडळ सचिवालयाची जेव्हा आपण रचना पाहू तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येईल की ही मंत्रिमंडळ सचिवालय जे काय आहे ते अशा वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला पाहायला मिळतं. कशा पद्धतीने? तर या ठिकाणी एक असतं ते मुख्य सचिवालय, त्यानंतर दुसरं जे असतं ते म्हणजे सैन्य विभाग, त्यानंतर तिसरा असतो आर्थिक विभाग आणि चौथा असतो मंत्रिमंडळ सचिव. अशी ही मंत्रिमंडळ सचिवालयाची रचना आहे. कशाची? मंत्रिमंडळ सचिवालयाची. पण केंद्रीय सचिवालयाची रचना ही वेगळी आहे. केंद्रीय सचिवालय हे भारतामध्ये नीती निर्धारणाची मुख्य यंत्रणा आहे. मी काय म्हणतोय? देश पातळीवरच्या नीती निर्धारणाची, धोरण निश्चितीची मुख्य यंत्रणा जर कोणती असेल तर ती आहे केंद्रीय सचिवालय. की ज्या केंद्रीय सचिवालयाला आपण या अर्थाने विचार घेऊ शकतो. केंद्रीय सचिवालयाची रचना जर पाहिली तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की केंद्रीय सचिवालयाअंतर्गत विभिन्न मंत्रालय असतात, मंत्रालयाअंतर्गत विभिन्न विभाग असतात, विभागाअंतर्गत अनेक उपविभाग असतात, उपविभागाअंतर्गत अनेक प्रभाग असतात, प्रभागाअंतर्गत अनेक शाखा असतात किंवा शाखांतर्गत अनेक अनुभाग असतात. तर अशा पद्धतीने हे केंद्रीय सचिवालयाचे स्वरूप आहे की मंत्रालय, विभाग, उपविभाग, उपविभागांतर्गत प्रभाग, प्रभागांतर्गत शाखा आणि शेवटी अनुभाग असं या ठिकाणी केंद्रीय सचिवालयाची बाय हेरार्की यंत्रणा आपल्याला स्पष्ट करता येते अधिकार पदपरंपरेच्या दृष्टीने. आणि म्हणून केंद्रीय सचिवालयामध्ये अधिकारांचं विभाजन किंवा एक प्रकारे कार्याचं विभाजन आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणून केंद्रीय सचिवालय हे देशपातळीवर धोरण निश्चिती करणारी एक महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून, प्रशासकीय संघटना म्हणून ओळखलं जातं. तर केंद्रीय सचिवालयाचं स्वरूप वेगळं आहे. कारण की केंद्रीय सचिवालयामध्ये जे काही मंत्रालय आहेत त्या प्रत्येक मंत्रालयाचा, त्या प्रत्येक विभागाचा एक वेगळा सचिव असतो. जसं आपण या ठिकाणी राज्य सचिवालयाच्या पातळीवर मागाशी हेरार्की पाहत असताना काय पाहिलं होतं की राज्य सचिवालयामध्ये मुख्य सचिवाच्या अंडर विभिन्न विभागांचे सचिव जे काय आहेत ते भूमिका पार पाडत असतात, तसं केंद्रीय सचिवालयामध्ये सुद्धा विभिन्न मंत्रालयांचे सचिव असतात आणि एक प्रकारे त्यामध्ये विभिन्न विभाग, उपविभाग, प्रभाग, शाखा आणि अनुभाग असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. तर एक प्रकारे मंत्रिमंडळ सचिवालयाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मंत्रिमंडळ सचिव भूमिका पार पाडत असतो, न की केंद्रीय सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी तिसरं जे विधान आहे म्हणजे सी जे विधान आहे ते चुकीचं आहे. दोघांची कामे व अधिकार समान आहेत, हेही विधान चुकीचं आहे. मुख्य सचिवाचे काम हे राज्य स्तरावरचं आहे, घटक राज्य स्तरावरचं आहे आणि मंत्रिमंडळ सचिवाचं काम हे केंद्र स्तरावरचं आहे किंवा केंद्र स्तरावरचे असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या दृष्टीने आहे. राहिला प्रश्न अधिकारांचा, तर मुख्य सचिवाचे अधिकार हे घटक राज्यापुरतेच मर्यादित आहेत. मंत्रिमंडळ सचिवाचे अधिकार हे संपूर्ण देश पातळीवर या ठिकाणी विचार घेतलेले आहेत. त्यामुळे जर विचार केला तर दोघांचंही काम आणि अधिकार समान आहेत असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की दोघांच्याही अधिकार आणि कामामध्ये असमानता आहे. व्याप्तीच्या पातळीवर, अधिकारांच्या पातळीवर या सर्व अर्थाने या ठिकाणी ती असमानता पाहायला मिळते. आणि म्हणून एक प्रकारे जर विचार केला तर दोघांचे अधिकार व कामे समान आहेत हे म्हणणं बरोबर नाहीये. राहिली गोष्ट आता मंत्रिमंडळ सचिवाची, तर एक लक्षात घ्या की भारतातलं सर्वोच्च प्रशासकीय पद जर कोणतं असेल तर ते आहे मंत्रिमंडळ सचिव, कॅबिनेट सेक्रेटरी. सर्वोच्च प्रशासकीय पद. का? तर या पदाचं असणारं महत्त्व, या पदाची असणारी प्रशासकीय पातळीची आवश्यकता ही खूप महत्त्वाची आहे. मी असं म्हणेन की या ठिकाणी संबंध घटक राज्यांचे मुख्य सचिव हे मंत्रिमंडळ सचिवाच्या अधीन असतात, अंडर असतात, त्यांच्या कंट्रोलखाली असतात.
एवढं महत्त्व या ठिकाणी या मंत्रिमंडळ सचिव पदाचं आपल्याला पाहायला मिळतं. का तर हा संबंध घटक राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश, निर्देश, मार्गदर्शन करू शकतो, असं हे महत्त्वपूर्ण असणारं पद आहे. तर या अर्थाने या ठिकाणी इथं आपलं उत्तर काय सांगता येईल, तर कोणती विधाने आपल्याला बरोबर आहेत हे शोधायचं होतं. तर ए आणि बी हे विधाने बरोबर आहेत, मात्र सी आणि डी हे चुकीचे आहेत. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की ए आणि बी हे विधाने बरोबर आहेत. मग आता मंत्रिमंडळ सचिव या पदाविषयीची थोडक्यात चर्चा करूया आणि त्याचबरोबर केंद्रीय सचिवालयाबाबत सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर एक लक्षात घ्या की मंत्रिमंडळ सचिव हा मंत्रिमंडळ सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो. केंद्रीय पातळीवर असणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचा या ठिकाणी तो प्रशासकीय प्रमुख असतो. मंत्रिमंडळ सचिवालयातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी हा मंत्रिमंडळ सचिव असतो. मंत्रिमंडळ सचिवालयातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी जर कोण असेल तो मंत्रिमंडळ सचिव असतो. भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्च आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती या पदावर केली जाते. उच्च आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती या पदावर केली जाते. जनरली हा जो अधिकारी आहे तो IAS दर्जाचा असतो, याबद्दल काही दुमत नाहीये आणि तो तेवढाच अनुभवी आणि उच्च स्तरीय अधिकारी असतो का तर त्याचा प्रगाढ अनुभव या प्रशासकीय क्षेत्रातला असतो. अशाच व्यक्तीला या ठिकाणी या पदावर नियुक्त केलं जातं. पंतप्रधान हे मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्या सर्व कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी मंत्रिमंडळ सचिव पार पाडतो. आता पहा की पंतप्रधान हे मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रमुख असल्याने, प्रमुख प्रशासकीय प्रमुख असा उल्लेख नाही केलेला, प्रमुख या अर्थाने केलेला आहे. जसं आपल्याकडे घटक राज्य स्तरावर मंत्रालयाची जबाबदारी किंवा मंत्रालयाचे प्रमुख कोण असतात, तर मुख्यमंत्री असतात. कोण? मुख्यमंत्री. मंत्रालयाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. राज्य सचिवालयाचे प्रमुख प्रशासकीय प्रमुख मुख्य सचिव असतात. तसं या ठिकाणी मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रमुख पंतप्रधान असतात आणि मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख मंत्रिमंडळ सचिव असतात. तर या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे ही पण एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे की मंत्रिमंडळ सचिवाला पंतप्रधानांच्या बाबतची सर्व कार्यालयीन कामाची जबाबदारी मंत्रिमंडळ सचिव म्हणून पार पाडावी लागते. का तर पंतप्रधान हे मंत्रिमंडळ सचिवालयाचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळ बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करणे आणि बैठकीच्या वेळी पंतप्रधानांजवळ बसून पंतप्रधानांना आवश्यक त्या घटकांची माहिती देणे. कारण की पंतप्रधानाजवळ बसून असा जो उल्लेख केलेला आहे तो काही उगाचच केलेला नाहीये. बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांच्याही जवळ बसून मुख्य सचिव जी काय ती सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न जो काय तो करत असतो. आवश्यक माहिती देण्यासंदर्भाचा प्रयत्न जो काय तो करत असतो. का तर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून किंवा एक प्रकारे मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतली जाऊ लागलेली आहे आणि अशा वेळेस मुख्यमंत्र्यांना जर काही प्रशासकीय बाबतीत कोणती अडचण निर्माण झाली तर लगेच मुख्य सचिव ती जी काय अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच पंतप्रधानांच्याही पातळीवर पंतप्रधानांच्या जवळ बसून बैठकीच्या वेळी संबंध प्रकारची आवश्यक माहिती, संबंध आवश्यक घटकांची माहिती देण्याचा प्रयत्न हा मंत्रिमंडळ सचिव करत असतो. सचिवालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे. जे काही मंत्रिमंडळाच्या सचिवालयाअंतर्गत असणारे वेगवेगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना प्रशासकीय पातळीवर योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणं, योग्य प्रकारचं दिशानिर्देश देणं, अशा प्रकारची जबाबदारी सुद्धा या मंत्रिमंडळ सचिवालयाअंतर्गत पार पाडावी लागते. जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की या मंत्रिमंडळ सचिवालयाची रचना कशी आहे, तर ही अशा प्रकारची की मुख्य सचिवालय यामध्ये पहिल्यांदा येतं, त्यानंतर सैन्य विभाग, त्यानंतर आर्थिक विभाग आणि शेवटी मंत्रिमंडळ सचिव. तर अशा या 4 घटकांच्या माध्यमातून हे मंत्रिमंडळ सचिवालयाची रचना आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये एक असतो मुख्य सचिवालय, दुसरा असतो सैन्य विभाग, तिसरा असतो आर्थिक विभाग आणि चौथा पद जे महत्त्वपूर्ण आहे या संबंध मंत्रिमंडळ सचिवाची जबाबदारी पाहणारं ते म्हणजे मंत्रिमंडळ सचिव. आता याच्या उलट जर आपण पाहिलं तर केंद्रीय सचिवालयाचा विचार जर केला तर ते वेगळ्या स्वरूपात आहे. भारतातील मंत्रालयांचे आणि विभागांचे एक मुख्यालय म्हणजे भारतातील मंत्रालय आणि विभागांचे एक मुख्यालय म्हणजे केंद्रीय सचिवालय होय. मंत्रालय आणि विभागांचे मुख्यालय असं या ठिकाणी केंद्रीय सचिवालयाचा उल्लेख आपण करतोय. का तर इथं अनेक प्रकारच्या मंत्रालय आणि मंत्रालयांतर्गत असणाऱ्या विभागांचा समावेश या ठिकाणी होतो. त्यांचं हे मुख्यालय असतं ज्याला आपण केंद्रीय सचिवालय या नावाने संबोधतो. मंत्रिमंडळ सचिवालय ही यंत्रणा वेगळी आहे, केंद्रीय सचिवालय ही यंत्रणा वेगळी आहे, हे इथं स्पष्टपणे समजून घ्या. या केंद्रीय सचिवालयाची रचना प्रशासकीय अधिकार पद परंपरेवर आधारित आहे.
या संबंध केंद्रीय सचिवालयाची रचना प्रशासकीय अधिकार पद परंपरेवर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हायरार्कीवर आधारित आहे असं का म्हटलं जाते? जसं मी मगाशी म्हटलं की मंत्रालयामध्ये अनेक विभाग, विभागांतर्गत उपविभाग, उपविभागांतर्गत प्रभाग, प्रभागांतर्गत अनेक शाखा आणि शाखांतर्गत अनेक अनुभाग असं या ठिकाणी हायरार्की आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी याची प्रशासकीय रचना ही प्रशासकीय अधिकार पद परंपरेवर आधारित आहे असं म्हणता येऊ शकतं. केंद्रीय सचिवालयास देशपातळीवर नीती निर्धारण करणारी महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा किंवा महत्त्वाचे प्रशासकीय संघटन असं देखील म्हटलं जातं. का तर पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून जी काही धोरण निर्मिती करायची आहे वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने, ती धोरण निर्मिती करत असताना केंद्रीय सचिवालयाचा असणारा रोल किंवा त्या धोरण निर्मितीतली असणारी भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि त्या अर्थाने हे एक प्रशासकीय संघटन म्हणून काम करतं. त्याचबरोबर या केंद्रीय सचिवालयामध्ये मंत्रालय अंतर्गत अनेक विभाग, जसं मी म्हटल्याप्रमाणे की मंत्रालय अनेक विभागांमध्ये विभागलेलं असतं. विभाग उपविभागांमध्ये, उपविभाग प्रभागांमध्ये, प्रभाग शाखांमध्ये आणि शाखा अनुभागांमध्ये विभाजित असतात. आणि म्हणून मंत्रालयाअंतर्गत अनेक विभाग, विभागांतर्गत अनेक उपविभाग, उपविभागांतर्गत अनेक प्रभाग आणि प्रभागाअंतर्गत या ठिकाणी अनेक शाखा आणि शाखांतर्गत अनुभाग असं या ठिकाणी स्वरूप हायरार्की बेसिसवर आपल्याला प्रशासकीय अधिकार पद परंपरेने स्पष्ट करता येतं. म्हणजे सांगायचं हेतू काय, जर का तुम्ही भारताचं वित्त मंत्रालय याचा विचार केला तर वित्त मंत्रालयामध्ये अनेक प्रकारचे विभाग आपल्याला पाहायला मिळतील की ज्याचा संबंध एक प्रकारे या ठिकाणी अंदाजपत्रकीय विभागाच्या रचनेत स्पष्ट करता येतो, आर्थिक विभागाच्या रचनेत स्पष्ट करता येतो. अशा वेगवेगळ्या पातळीचे विभाग जे काय आहेत ते वित्त मंत्रालयामध्ये पाहायला मिळतात. तसेच अनेक मंत्रालयामध्ये असे अनेक विभाग जे काय ते आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यामुळे जे काही केंद्रीय सचिवालयाचं स्वरूप आहे ते प्रशासकीय अधिकार पद परंपरेने या पद्धतीने सांगता येईल. मंत्रालय किंवा विभागाचा प्रमुख हा सचिव असतो. जे काही मंत्रालय किंवा विभाग असेल त्यांचा प्रमुख जो काय तो सचिव असतो. तर या अर्थाने केंद्रीय सचिवालयाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येईल आणि मंत्रिमंडळ सचिवालयाचं स्वरूप सुद्धा आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल की जे दोन्ही घटक केंद्र स्तरावरचे असणारे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? वनसेवा मुख्य 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्याच्या मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे होते. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो. राज्याचा मुख्य सचिव हा राज्यपालांचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. वरीलपैकी एकही नाही. मग आता विचारले काय की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान आपल्याला शोधायचे. तर राज्याच्या मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे होते हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर राज्याच्या मुख्य सचिवाची जी काही निवड आहे ती मुख्यमंत्र्याद्वारे केली जाते सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर आणि त्यामुळे राज्यपालाद्वारे या ठिकाणी ती होते असं म्हणणं चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो हेही म्हणणं चुकीचं आहे. कारण की प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालानुसार या ठिकाणी राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाल 3 ते 4 वर्ष असावा असं स्पष्ट केलेलं आहे. पण हा जो काही कार्यकाल आहे तो अनिश्चित असतो, निश्चित नसतो हे म्हणणं अधिक बरोबर आहे. मग इथं म्हटलेलं निश्चित असतो तर त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कारण की ब्रिटिश काळानुसार आज देखील आपल्याकडे या मुख्य सचिवाचा जो काही कार्यकाल आहे तो अनिश्चितच आहे, निश्चित नसतो हे मान्य करायला काही हरकत नाही. किंबहुना कधी कधी असंही चित्र पाहायला मिळतं की एखाद्या मुख्य सचिवपदी असणारी व्यक्ती ही रिटायरमेंट नंतर सुद्धा 2 ते 3 महिने आगाऊच्या कार्यकालाच्या पातळीवर या ठिकाणी कार्य करते. का तर मुख्यमंत्री आपल्या अधिकार कक्षांतर्गत तशा प्रकारचा 2 ते 3 महिन्याचा कार्यकाल त्यांच्याकडे वाढवून त्यांना देत असतात. जसं मागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी जयंतकुमार भाटिया नावाचे जे काही मुख्य सचिवपदी असणारी व्यक्ती होते आपल्या, तर त्यांना अशा 2 ते 3 महिन्याचा कार्यकाल जो काय तो आपल्या अधिकार कक्षेमध्ये वाढवून दिलेला होता. सांगायचं हेतू की त्यामुळे या ठिकाणी या मुख्य सचिव पदाचा कार्यकाल निश्चित नसतो असं म्हणणं योग्य आहे. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिव हा राज्यपालांचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. तर एक लक्षात द्या हेही विधान चुकीचं आहे. कारण की मागाशीच आपण प्रश्नामध्ये पाहिलं होतं की राज्याचा मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार असतो न की राज्यपालांचा, आणि म्हणून राज्यपालांचा प्रमुख सल्लागार असं त्याला म्हणणं हे देखील चुकीचं आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान बरोबर नाहीये. म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की वरीलपैकी एकही विधान बरोबर नाहीये. मग आता पहा इथं पर्याय क्रमांक 4च्या रचने जर विचार केला तर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणती की भलेही मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्यांचा प्रमुख प्रशासकीय सल्लागार आहे, प्रमुख सल्लागार आहे हे मान्य करता येईल, पण आपण एक गोष्ट इथं आणखीन एक लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा घटक राज्यामध्ये कलम 356च्या आधारावर राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू होते तेव्हा त्या राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये
हा मुख्य सचिव किंवा हे जे काही मुख्य सचिव पद आहे ते राज्यपालांना वेगळ्या प्रकारचा सल्ला देत असतं. कधी पण कलम 356 खाली जेव्हा घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा या ठिकाणी राज्यपालांना हे मुख्य सचिव पद प्रशासकीय बाबतीत सल्ला देत असतं. म्हणून या ठिकाणी ते राज्यपालांचा प्रमुख सल्लागार असतं असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की हे अपवाद आहे की 356 खालीच राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये हे त्यांना प्रशासकीय सल्ला देत असतं. मग आता पहा की मुख्य सचिवांची निवड ही सेवाज्येष्ठतेच्या तत्वावर केली जाते. जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ही निवड सेवाज्येष्ठतेच्या तत्वानुसार कोण करतात तर मुख्यमंत्री करतात. केंद्र शासनाचे IAS दर्जाचे अधिकारी हे या मुख्य सचिवपदी नियुक्त केले जात असतात. कार्यकाल प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार मुख्य सचिवाचा कार्यकाल हा साधारणतः 3 ते 4 वर्षे असावा असं या ठिकाणी स्पष्ट केलं गेलं होतं, अपेक्षित होतं. मात्र ब्रिटिश काळानुसारच अमर्याद आणि अनिश्चित हा कार्यकाल ठेवण्यात आलेला आहे आज देखील. शासकीय सेवानिवृत्तीच्या नियमाची अट मात्र मुख्य सचिवांना देखील लागू होते. म्हणजे जे काही या ठिकाणी वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती होण्याची एक प्रकारे नियमावली आहे ती नियमावली या मुख्य सचिव पदाला सुद्धा लागू होते आणि त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयातच मुख्य सचिव पद सुद्धा या ठिकाणी सेवानिवृत्त होत असते. जसं मी मागाशी म्हटलं की कधी कधी मुख्यमंत्री आपल्या अधिकार कक्षेखाली त्यांना 2 ते 3 महिन्याचा कार्यकाल वाढवून देऊ शकतात, तर तेही आपल्याकडे जसं घडलेलं आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात. त्यानंतर पुढचा प्रश्न, राज्य संचालनालयाची मुख्य कार्ये डॅश आहेत, म्हणजे एक प्रकारे खालील प्रकारची कोणती कार्य आहेत. राज्यसेवा मुख्य 2015, मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे, विभागीय जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे, विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे, विभागीय अधिकारी वर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. पर्याय उत्तरे A, B आणि C, B, C आणि D, A, B आणि D, A, B, C आणि D. आता विचारले आपल्याला काय की राज्य संचालनालयाची मुख्य कार्ये आहेत. माझा पहा की इथं पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की राज्य संचालनालय हा प्रकार नेमका काय आहे. तर राज्य संचालनालय हे राज्य सचिवालयाच्या अंडर काम करणारी एक महत्त्वपूर्ण प्रकारची यंत्रणा आहे असं म्हटलं तरी चालेल. किंबहुना कार्यकारी यंत्रणा आहे, अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, कोणत्याही धोरणांना योजनांना प्रत्यक्ष कृती वजा अंमलबजावणीत आणणारी यंत्रणा आहे. आणि त्यामुळे राज्य संचालनालयाची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ती असंख्य संचालनालये आहेत. प्रत्येक विभागाअंतर्गत अनेक प्रकारची संचालनालये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ती एकच यंत्रणा आहे असं म्हणता येईल का? नाहीये. तर अनेक पातळीवरती विखुरलेली यंत्रणा आहे, विकेंद्रित असणारी यंत्रणा आहे असं इथं म्हणणं जागा उरते. आणि म्हणून या अनुषंगाने राज्य संचालनालयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ठिकाणी एक लक्षात घ्या की मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे हे राज्य संचालनालयाचं कार्य आहे का? तर आहे. वेगवेगळ्या बाबतीत जेव्हा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून धोरण तयार केलं जात असतं तेव्हा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रशासकीय पातळीवरचे तांत्रिक प्रश्न उपस्थित होत असतात. तर अशा या प्रशासकीय पातळीवरच्या तांत्रिक प्रश्नांच्या प्रश्नातून जो काही आवश्यक सल्ला मंत्र्यांकडून मागितला जाईल तो देण्याचं काम या राज्य संचालनालयाच्या माध्यमातून केला जात असतो. आणि म्हणून मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं हे त्यांच्या कार्याचा भाग आहे. विभागीय जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की राज्य संचालनालय ही या ठिकाणी धोरणांच्या, योजनांच्या, कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची यंत्रणा आहे, कार्यकारी यंत्रणा आहे, प्रत्यक्ष कृती वजा अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या अंमलबजावणीच्या योजनातून जी काही तपासणी होणं अपेक्षित आहे ती तपासणी करणारी यंत्रणा म्हणून सुद्धा याला विचार घेता येऊ शकेल. म्हणून हे देखील त्यांचं कार्य आहे की विभागीय जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे जे काही अंमलबजावणी होते त्याविषयीची कार्य अंमलबजावणी तपासणे. विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे. आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे घटक राज्य स्तरावर वित्त मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालय हे संबंध विभागांचं अंदाजपत्रक तयार करत असतं. पण आपापल्या विभागाचा योग्य अंदाज बांधून, मी काय म्हणतोय, आपापल्या विभागाचा योग्य अंदाज बांधणं याविषयीची सर्व माहिती ही संचालनालयास असते. मग प्रत्येक विभागाच्या अंतर्गत असणारी जी काही संचालनालय आहेत की जी क्षेत्रीय कार्यालयापासून स्थानिक कार्यालयापासूनची सर्व प्रकारची माहिती गोळा करतात आणि त्या आधारावर आपलं जे काही विभागाचं अंदाज आहे, योग्य प्रकारचा अंदाज जो आहे तो तयार करत असतात आणि वित्त मंत्रालयाकडे पाठवत असतात. आणि म्हणून आपापल्या विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे या प्रक्रियेमध्ये सुद्धा या ठिकाणी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची असते. का? तर स्थानिक कार्यालय, उपसंचालनालय, सहसंचालनालय, क्षेत्रीय कार्यालय या सर्वांकडून आपापल्या विभागासंबंधीच्या योग्य अंदाजांची, खर्चाच्या अंदाजांसंबंधीची जी काही माहिती आहे किंवा निधीच्या दृष्टीतून जी काही माहिती आहे ती मागवण्याची प्रोसेस या संचालनालयाच्या माध्यमातून होत असते आणि त्या आधारावर आपल्या विभागाचा एक योग्य अंदाज ते बांधत असतात. आणि म्हणून या ठिकाणी विभागीय अंदाजपत्रकाच्या पातळीवर त्याची भूमिकाही सांगता येते. त्यानंतर विभागीय अधिकारी वर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम. तर लक्षात घ्या की या
राज्य संचालनालयाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. का तर आपल्याकडे प्रशासनाच्या पातळीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात, अपडेट होत असतात. तर त्या झालेल्या बदलांच्या अनुषंगाने, अपडेट्सच्या अनुषंगाने अधिकारी आणि कर्मचारी वर्गांना सुद्धा प्रशिक्षित करण्याची गरज असते की जे प्रशासनाच्या अंतर्गत कार्य करत आहेत, भूमिका वठवत आहेत. तर त्यांच्याकरता सेवांतर्गत प्रशिक्षण ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. जसं शिक्षण खात्याअंतर्गत अनेक वेळा ठिकाणी जे काही चेंजेस होणार त्या चेंजेसनुसार या ठिकाणी शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण जे काय आहे ते सेवांतर्गत पातळीवर घ्यावं लागतं. इतरही अनेक प्रकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे सेवांतर्गत पातळीवरचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. जसं आपल्याकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना यशदा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून सेवांतर्गत प्रशिक्षणाचा अनुभव घ्यावा लागतो. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे या ठिकाणी अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या प्रकारच्या महसूलविषयक बाबतीचे जे बदल झाले असतील किंवा इतर बाबतीचे जे काही बदल झालेले असतील प्रशासकीय स्तरावर त्या दृष्टीने जे काही सेवांतर्गत प्रशिक्षण आहे ते घेत असतात आणि त्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन जे काय ते केलं जात असतं. तर अशा प्रकारचे सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या योजनातून कार्यक्रम आयोजित करायची जबाबदारी सुद्धा राज्य संचालनालयाची असते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून चारही कार्य ही राज्य संचालनालयाचे आहेत हे इथं स्पष्ट करता येईल. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D. मग आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे राज्य संचालनालय, मी पुन्हा एकदा सांगतोय पहा, राज्य संचालनालय ही यंत्रणा ही एकच नाही आहे तर अनेक प्रकारच्या आहेत. अनेक प्रकारच्या का कारण की विभिन्न विभाग वेगवेगळ्या विषयासंबंधीचे असतात आणि विषयानुसार असणारं संचालनालयांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. शिक्षण विभागाच्या दृष्टीने असणारे संचालनालय वेगळी आहेत, आरोग्य विभागाच्या दृष्टीतून असणारे संचालनालय वेगळी आहेत किंवा एक प्रकारे या ठिकाणी गृह विभागाच्या दृष्टीतून असणारी संचालनालय वेगळी आहेत. तर अशी वेगवेगळ्या विभागांच्या अनुषंगाने असणाऱ्या संचालनालयांची संख्या ही असंख्य असते, वेगवेगळी असते, ती सारखी नसते. आणि म्हणून सचिवालय हे जरी एक असलं तरी संचालनालय मात्र अनेक असतात. आणि म्हणून या ठिकाणी राज्य संचालनालयाचे असे कार्य आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा राज्य संचालनालयाअंतर्गत असणारी कार्य ही प्रत्येक विभागानुसार सारखीच असतात अशातला भाग नाही. त्या त्या विभागानुसार त्या त्या विषयानुसार ती वेगळी असू शकतात. पण एक जनरली जी काही कार्य आहेत की जी सगळ्याच संचालनालयाअंतर्गत सारखी पाहायला मिळतात त्या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संचालनालयाच्या कार्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा. पुन्हा एकदा संचालनालयाच्या कार्याविषयीचाच हा प्रश्न आहे. जनरली जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आयोगाने राज्य संचालनालयाविषयी विचारत असताना त्याच्या कार्याविषयीच विचारलेले दिसून येतात. कशा पद्धतीने हे आपण पुढे पाहणार आहोत. एक लक्षात घ्या की इथं संचालनालयाच्या कार्याविषयीचे सुद्धा किंवा संचालकाच्या कार्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत किंबहुना संचालनालयाच्या एकंदरीत स्वरूपाविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग आता पहा, राज्यसेवा मुख्य 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे की संचालनालयाच्या कार्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा. मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे, तर आपण अगोदरच्या प्रश्नात पाहिलेलं आहे किंवा मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं हे या संचालनालयाचं कार्य असतं. म्हणजे त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना त्या त्या विभागातल्या संचालनालयांनी अशा प्रकारचा तांत्रिक सल्ला देणं प्रशासकीयदृष्ट्या धोरण निर्मिती करत असताना तो आवश्यक आहे. आणि म्हणून मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं हे बरोबर आहे. जिल्हा पातळीवर खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची तपासणी करणे हेही विधान बरोबर आहे. का तर इथंही आपण पाहिलं किंवा कार्य अंमलबजावणीची तपासणी करणे जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे, तर इथंही तेच म्हटलं जिल्हा पातळीवर खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची तपासणी करणे. त्यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांकरता सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे, तर हेही विधान बरोबर आहे कारण की इथंही आपण सेवांतर्गत प्रशिक्षणाचा उल्लेख केलेला होता. त्यानंतर दुय्यम पदावरील अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे हेही विधान बरोबर आहे. एक लक्षात घ्या की राज्य संचालनालय हे सेवा नियमनाच्या दृष्टीने कार्य करतं. सेवा नियमनाच्या दृष्टीने, सेवा शर्तींच्या निश्चितीच्या दृष्टीने, सेवा शर्तींच्या बाबतीत करावयाच्या चेंजेसच्या दृष्टीने यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. आणि त्यामुळे या ठिकाणी दुय्यम पदावरील अधिकाऱ्यांवर नियमनानुसार किंवा नियमानुसार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे, म्हणजे जर का एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शिस्तभंग झालेला असेल तर अशा दृष्टिकोनातून शिस्तविषयक जे काय अधिकार आहेत ते अंमलात आणण्याची जबाबदारी या संचालनालयाच्या माध्यमातून पार पाडली जाते. कारण की यांच्याद्वारे अनेक प्रकारचे सेवा नियमनासंबंधीचे निर्णय घेतले जात असतात. सेवा नियमनाच्या दृष्टीने असणाऱ्या संबंधीचे निर्णय जे काय ते घेतले जात असतात नियंत्रणाच्या पातळीवर. आणि त्यामुळे हेही राज्य संचालनालयाचं कार्य आहे हे स्पष्ट करता येईल. आणि म्हणून या चारही पातळीवर ही कार्य राज्य संचालनालयाची आपल्याला स्पष्ट करता येतात. म्हणून एक प्रकारे पर्याय क्रमांक 3 ही उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. A, B, C आणि D. त्यानंतर पुढचा प्रश्न, संचालनालय प्रमुखाची डॅश कार्य आहेत. असिस्टंट मुख्य 2016. संचालनालय प्रमुखाची डॅश कार्य आहेत. आता संचालनालयाच्या प्रमुखाला संचालक अशा नावाने संबोधलं जातं. संचालनालयाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? संचालक. तर त्याची डॅश कार्य आहेत.
आता एक लक्षात घ्या की प्रत्येक संचालनालयाच्या प्रमुखाला संचालकच म्हटलं जातं अशातला भाग नाही. काही संचालनालयाच्या प्रमुखांना या ठिकाणी आयुक्त म्हटलं जातं, काही संचालनालयाच्या प्रमुखांना या ठिकाणी महानिरीक्षक म्हटलं जातं, काही संचालनालयाच्या प्रमुखांना मुख्य वन संरक्षक या अर्थाने ओळखलं जातं. तर अशी काही अपवाद आहेत की ज्या अपवादांच्या पातळीवर काही संचालनालयाच्या प्रमुखांना वेगळ्या इतर नावाने संबोधलं जातं. पण बहुतांश संचालनालयाच्या प्रमुखांना या ठिकाणी संचालक संबोधलं जातं, काही अपवाद वगळता. मग आता इथं काय म्हटलेलं आहे की संचालनालय प्रमुखाची डॅश कार्य आहेत. सहाय्यकारी संघटनेचा एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करणे, मंत्र्यास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे, विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे, विभागाच्या कार्याची अंमलबजावणीची निरीक्षणे करणे, प्रवेशपूर्व प्रशिक्षणाच्या म्हणजे प्री एंट्री ट्रेनिंग कार्यक्रमांचे आयोजन करणे, अ ब आणि क, ब क आणि ड, अ क आणि ई, प ड आणि ई. आता पहा, सहाय्यकारी संघटनेचा एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करणे कोणी? संचालनालय प्रमुखाने किंवा संचालकाने. तर मुळात एक लक्षात घ्या की राज्य संचालनालय किंवा एक प्रकारे स्टेट डायरेक्टरेट ही जी काही संकल्पना आहे, ही जी काही यंत्रणा आहे ती सहाय्यकारी घटकामध्ये मोडत नाही किंवा स्टाफ एजन्सीमध्ये ती मोडत नाही. ती कशामध्ये मोडते? लाईन एजन्सीमध्ये मोडते. लाईन एजन्सी ही जी काही राज्य संचालनालय ही जी यंत्रणा आहे ती लाईन एजन्सीमध्ये किंवा रेषा घटकामध्ये मोडते, रेखा घटकामध्ये मोडते. रेषा घटक किंवा रेखा घटक. आता प्रश्न असा पडतो की या ठिकाणी रेषा घटक, रेखा घटक किंवा स्टाफ एजन्सी, लाईन एजन्सी किंवा वर्ग अभिकरण आणि लाईन अभिकरण हा प्रकार नेमका काय आहे? तर एक लक्षात घ्या, याच्या आधीच्याही एका संभाव्य प्रश्नोत्तराच्या सिरीजमध्ये मी याचा संदर्भ दिलेला होता की आपल्याकडे प्रशासनामध्ये स्टाफ अँड लाईन एजन्सी हा जो काय प्रकार आहे किंवा ही जी काही संकल्पना आहे ती मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनमधून स्वीकारली गेलेली, सैनिकी प्रशासनातून स्वीकारली गेलेली आहे. मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की या ठिकाणी जे काही आपलं भारतीय सैन्य आहे ते शत्रू सैन्याविरुद्ध लढत असेल, आतंकवाद्यांच्या विरुद्ध लढत असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी भारतीय सैन्याला जे काही कंट्रोल रूममधून दिशानिर्देश दिले जात असतात, आदेश दिले जात असतात, तर त्या कंट्रोल रूमला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? स्टाफ एजन्सी. जी काही या ठिकाणी कंट्रोल रूम असते त्या कंट्रोल रूमला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? स्टाफ एजन्सी, की जी ग्राउंड लेवलवर जे सैन्य लढत असतं शत्रू सैन्याविरुद्ध किंवा दहशतवाद्यांविरुद्ध, तर अशा या भारतीय सैन्याला या कंट्रोल रूममधून जे काय आदेश, दिशानिर्देश या ठिकाणी येत असतात, तर त्या अनुषंगाने ही कंट्रोल रूम काय असते? स्टाफ एजन्सी. का तर ती मार्गदर्शन करते, आदेश देते आणि आदेशांचं पालन त्या भारतीय सैन्याला ग्राउंड लेवलवर करावं लागत असतं. तर मग ही झाली स्टाफ एजन्सी जी कंट्रोल रूममध्ये आहे. पण जे या ठिकाणी सैन्य, भारतीय सैन्य ग्राउंड लेवलवर या ठिकाणी त्या आदेशांची अंमलबजावणी करत आहे, कंट्रोल रूमने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणारं जे भारतीय सैन्य असतं ते भारतीय सैन्य काय असतं? लाईन एजन्सी. त्याला रेषा घटक किंवा रेखा घटक असं म्हणू शकतो, ती लाईन एजन्सी असते. मग आता एक लक्षात घ्या की जसं या ठिकाणी कंट्रोल रूम स्टाफ एजन्सी आहे आणि भारतीय सैन्य हे लाईन एजन्सी आहे, तसं या ठिकाणी आपल्याकडे स्टाफ एजन्सी कोणाला म्हटलं गेलं पाहिजे? तर सचिवालयाला. राज्य सचिवालय ही एक प्रकारे आपल्याकडे स्टाफ एजन्सी आहे. का तर राज्य सचिवालय हे संचालनालयाला या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या धोरणांच्या अंमलबजावणीचे आदेश देतं, मार्गदर्शन करतं, दिशानिर्देश देतं. आणि राज्य सचिवालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे संचालनालय हे संबंधित धोरणाची किंवा कार्यक्रमाची प्रत्यक्ष कृतीवजा अंमलबजावणी करत असतं. आणि म्हणून राज्य संचालनालय ही अंमलबजावणी करणारी कार्यकारी यंत्रणा असल्यामुळे ती लाईन एजन्सीमध्ये मोडते, न की स्टाफ एजन्सीमध्ये. म्हणून राज्य संचालनालय हे काय आहे? लाईन एजन्सीमध्ये मोडणारी यंत्रणा आहे. मग इथं याला स्टाफ एजन्सी म्हणणं योग्य आहे का? नाही आहे. आणि म्हणून हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. की ही जी काय राज्य संचालनालय आहे ती स्टाफ एजन्सी नसून लाईन एजन्सी आहे आणि त्याचा एक सहाय्यकारी घटक म्हणून संचालक कार्य करीत असतो. या रेखा घटकाचा, रेषा घटकाचा, लाईन एजन्सीचा एक सहाय्यकारी घटक म्हणून या ठिकाणी हा संचालक काम करत असतो असं म्हणणं योग्य आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे की तो स्टाफ एजन्सीचा एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करतो असं म्हटलेलं आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. मंत्र्यास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे हे विधान बरोबर आहे. विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे हेही संचालकाच्या स्तरावरचं कार्य आहे. विभागाच्या कार्यकारी कार्याची अंमलबजावणीचे निरीक्षण करणे हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. आणि चौथं जे किंवा पाचवं जे विधान दिलेलं आहे की प्रवेशपूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, तर प्रवेशपूर्व नाही तर सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
तील कर्मचाऱ्यांकरता सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे हे म्हणणं बरोबर आहे, न की प्रवेशपूर्व. कारण की संचालनालयाच्या माध्यमातून प्रवेशपूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचं आयोजन होत नाही, तर फक्त सेवांतर्गत पातळीवरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा विचार जो काय आहे तो केला जातो, त्याच्या आयोजनाचा विचार केला जातो. म्हणून हेही विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. मग कोणती विधाने बरोबर आहेत? तर ब, क आणि ड. तर संचालनालय प्रमुखाची डॅश कार्य आहेत. तर एक प्रकारे मंत्र्यांना तांत्रिक बाबतीत सल्ला देणे, विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे, विभागाच्या कार्याची अंमलबजावणीचे निरीक्षण करणे, ही ब, क, ड मधली विधाने बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ही संबंध संचालनालय प्रमुखाची कार्य आहेत. तर मग आता पहा, या ठिकाणी संचालनालयाची कार्ये ही थोडक्यात पाहूया. कार्यकारी कार्य संचालनालयाद्वारे त्या विषयाबाबत कार्य करणाऱ्या सर्व स्तरावरील कार्यालयांमध्ये धोरणांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. काटेकोर अंमलबजावणी संचालनालयाद्वारे त्या विषयाबाबत कार्य करणाऱ्या सर्व स्तरावरील कार्यालयांमध्ये म्हणजे कोणत्या अर्थाने? तर संचालनालयाची जी काही विभिन्न कार्यालय आहेत, की संचालनालय, सहसंचालनालय, उपसंचालनालय, क्षेत्रीय कार्यालय, स्थानिक कार्यालय, अशी जी काही विभिन्न कार्यालय असतात की ज्या संबंध स्तरावर या ठिकाणी धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही कार्यकारी कार्य या अर्थाने संचालनालयाची असते. अधीनस्थ कार्यालयावर नियंत्रण व समन्वय जी काय या ठिकाणी संचालनालयाचे अधीनस्थ कार्यालय आहेत, त्या संबंध कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्यांच्यात समन्वय ठेवण्याची जबाबदारी सुद्धा संचालनालयाची असते, की ज्या अधीनस्थ कार्यालयामध्ये संचालनालयाच्या अधीन असणाऱ्या सहसंचालनालय, उपसंचालनालय या कार्यालयांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी, तसेच स्थानिक कार्यालयांशी संपर्क आणि समन्वय ठेवणे आणि त्यांच्यावर नियंत्रण करणे ही जबाबदारी सुद्धा संचालनालयाची असते. अधीनस्थ कार्यालयांचे कर्मचारी सेवा नियमन. जर का एखाद्या अधीनस्थ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिस्तभंग होत असेल किंवा इतर ज्या काही सेवा शर्ती आहेत, मग त्यांच्या एक प्रकारे पदोन्नती संबंधीचे सेवा शर्ती असतील, सेवानिवृत्ती संबंधीची सेवा शर्ती असतील किंवा इतर ज्या काही लाभाच्या दृष्टीने असणाऱ्या सेवा शर्ती, सेवा नियमन असेल, तर ती सेवा नियमनाची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी या संचालनालयाच्या माध्यमातून पार पाडली जाते. आणि म्हणून अधीनस्थ कार्यालयाचे कर्मचारी सेवा नियमन सुद्धा या संचालनातर्फे पार पाडली जबाबदारी आहे. अधीनस्थ कार्यालयांच्या कामकाज पद्धती ठरविणे. आता एक लक्षात घ्या की कामकाज पद्धती ठरवणे असं जे म्हटलेलं आहे ते कोणत्या अर्थानं? तर प्रत्येक संचालनालयाचा असणारा विषय हा वेगवेगळा आहे आणि या विषयानुसार प्रत्येक संचालनालयामध्ये काम करणारा तज्ज्ञ अधिकारी हा वेगवेगळा असतो, तो त्या विषयातला विषय तज्ज्ञ असतो. शिक्षण विषयक संचालनालयाच्या स्तरावरचा अधिकारी हा शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ असला पाहिजे. आरोग्य विभागातला अधिकारी हा आरोग्यविषयक तज्ज्ञ असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक संचालनालयातला असणारा विषय वेगळा आहे आणि विषयानुसार असणारे विशेषज्ञ वेगळे आहेत. कारण की संचालनालयामध्ये बहुतांश जे काही अधिकारी काम करत असतात ते सगळे विशेषज्ञ अधिकारी असतात. सचिवालयामध्ये काम करणारे अधिकारी हे सामान्यज्ञ अधिकारी असतात. म्हणजे सचिवालयातील अधिकाऱ्यांना जनरलिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हटलं जातं आणि संचालनालयातील अधिकाऱ्यांना स्पेशलिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हटलं जातं. म्हणजे विशेषज्ञ प्रशासक हा वेगळा आणि सामान्यज्ञ प्रशासक हा वेगळा. सचिवालय स्तरावर काम करणारे सामान्यज्ञ प्रशासक असतात आणि संचालनालयाच्या स्तरावर काम करणारे हे विशेषज्ञ प्रशासक असतात, जे विशिष्ट विषयातले असतात. तर त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने असणारी कामकाज पद्धती ही सारखी असेल का? नाहीये. शिक्षण क्षेत्रातली कामकाज पद्धती वेगळी असणार आहे, आरोग्य क्षेत्रातली कामकाज पद्धती वेगळी असणार आहे, गृह खात्यातली कामकाज पद्धती वेगळी असणार आहे, या ठिकाणी कृषी खात्यातली कामकाज पद्धती वेगळी असणार आहे. कारण की प्रत्येक विषयानुसार कामकाज पद्धतीचं स्वरूप हे बदलत असतं आणि त्यामुळे प्रत्येक विभागाची कामकाज पद्धती ठरवण्याची जबाबदारी ही त्या संचालनालयाची असते आणि म्हणून अधीनस्थ कार्यालयांच्या कामकाज पद्धती ठरविणे हे संचालनाचं कार्य आहे. मंत्रालयास माहिती देणे. जसं मी म्हटलं की एक प्रकारे संचालनालयाच्या अंतर्गत जी काही हेरार्की आहे कोणती, तर एक प्रकारे सहसंचालनालय, उपसंचालनालय, स्थानिक कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय अशी जी काही या ठिकाणी हेरार्की आपल्याला पाहायला मिळते, तर त्या हेरार्की बेसिसवर जर का मंत्रालयाला विभिन्न प्रकारचं धोरण आखायचं असेल, आपापल्या विभागाचं वेगवेगळं धोरण आखायचं असेल, तर त्या धोरणांच्या अनुषंगाने सर्व प्रकारचा डाटा, सर्व प्रकारची सांख्यिकीय माहिती ही जर या ठिकाणी खाली पातळीपासून पाहायची असेल तर या ठिकाणी संचालनालयाची भूमिका इथं महत्त्वाची असते, की क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून, सहसंचालनाच्या माध्यमातून, उपसंचालनाच्या माध्यमातून, स्थानिक कार्यालयांच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती गोळा करायची आणि ती मंत्रालयास पुरवायची, की जेणेकरून त्या माहितीच्या आधारावर त्या विभागासंबंधीचं एक विशिष्ट धोरण हे त्या मंत्रालयाला आखता येऊ शकेल, मांडता येऊ शकेल. तर त्या अर्थाने ही पण एक जबाबदारी त्यांची असते. त्याचबरोबर या ठिकाणी जनसंपर्क ठेवणे. आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण असं संचालनालय आहे महाराष्ट्राच्या पातळीवर, किंवा संबंध घटक राज्याच्या पातळीवर सुद्धा ते पाहायला मिळतं. कोणतं संचालनालय? तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य, की ज्या संचालनालयाच्या माध्यमातून आपल्याकडे लोकराज्य नावाचं मासिक निघतं. कोणतं? लोकराज्य. की ज्या लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून शासनाची विभिन्न धोरणं, विभिन्न निर्णय, विभिन्न प्रकारच्या योजना यांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. किंबहुना या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी रेडिओच्या आकाशवाणी केंद्रावरून आपल्याकडे एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो, दिलखुलास नावाचा, ज्याचं नावच आहे दिलखुलास. तर हा जो काही या ठिकाणी कार्यक्रम आहे की जो सकाळी 7:30 वाजता आपल्या महाराष्ट्रातल्या संबंध आकाशवाणी केंद्रांवर या ठिकाणी प्रसारित केला जातो, की जो माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा असणारा एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे, की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विभागामधले संचालक, अनेक विभागामधले सचिवस्तरीय अधिकारी हे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या विभागांची माहिती देत असतात, विभागाच्या धोरणांची माहिती देत असतात, विभागाच्या योजनांची माहिती ही जनतेपर्यंत डायरेक्टली या कार्यक्रमाद्वारे पोहोचत असतात. तर दिलखुलास सारखा कार्यक्रम असेल किंवा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे आपल्या DD सह्याद्री या वाहिनीवरून, जी काही दूरदर्शनची DD सह्याद्री ही मराठी वाहिनी आहे, त्या वाहिनीवरून जय महाराष्ट्र नावाचा सुद्धा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारेच एक प्रकारे प्रसारित केला जातो. तर सांगण्याचा हेतू काय, तर जनसंपर्क ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा या माहिती व जनसंपर्क महासंचालनाची असणारी जबाबदारी आपल्याला स्पष्ट करता येते. शिवाय मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे, विभागाचा अर्थसंकल्प तयार करणे आणि राज्य लोकसेवा आयोगास माहिती पुरविणे. आता एक लक्षात घ्या की जनरली प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न मांडू शकतो की संचालनालयाची राज्य लोकसेवा आयोगाला माहिती देण्याच्या पातळीवरची नेमकी कोणती भूमिका असते. तर थोडक्यात मी त्याचाही संदर्भ इथे दिलेला आहे की राज्यस्तरीय सर्व शासकीय भरती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. म्हणजे जी काही महत्त्वपूर्ण असे पदांची भरती आहे की जी राज्य लोकसेवेमार्फत केली जाते, अशा या राज्य लोकसेवा आयोगाला प्रत्येक संचालनालयामार्फत आपल्या विभागातील रिक्त पदांची माहिती पुरवली जाते. आपल्या विभागातील रिक्त पदांची माहिती जी काय आहे ती या संचालनालयामार्फत पुरवली जाते. प्रत्येक संचालनालयामार्फत याचा अर्थ काय, तर जी काही विभिन्न विषयांसंबंधीची संचालनालय आहेत त्या विषयांच्या संचालनाच्या अनुषंगाने प्रत्येक संचालनामार्फत आपल्या विभागातील रिक्त पदांची माहिती पुरवली जाते. कोणत्याही विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत, कोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत, त्यापैकी किती पदे सरळ सेवा भरतीने भरायची आहेत, किती पदे बढतीने भरायची आहेत, हे देखील या ठिकाणी सचिवालय ठरवत असतं. मग आता हे सचिवालय ठरवतं, पण सचिवालय कोणत्या माहितीच्या आधारावर ठरवतं, संचालनालयाने जी माहिती उपलब्ध करून दिली आहे त्या आधारावर ठरवतं. आणि म्हणून एक प्रकारे कोणती पदे बढतीने, कोणती पदे सरळ सेवा भरतीने भरायची आहेत याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती सचिवालय ठरवतं. सचिवालय राज्यातील आपल्या विभागाच्या रिक्त पदांची माहिती संचालनालयाकडून घेते. म्हणजे सचिवालय काय हे मनाने ठरवतं का, नाहीये. जोपर्यंत संचालनालयाकडून रिक्त पदाविषयीची माहिती सचिवालयाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सचिवालय त्याविषयीचा निर्णय घेऊ शकत नाही. संचालनालय जे आहे ते सचिवालयामार्फतच लोकसेवा आयोगास रिक्त पदांची माहिती कळविते. म्हणजे डायरेक्टली संचालनालय राज्य लोकसेवा आयोगाला ही माहिती कळवतं का, नाहीये. तर सचिवालयामार्फतच या ठिकाणी लोकसेवा आयोगास रिक्त पदांची माहिती कळवत असतं. विभागीय पदे काही वेळा अनुभवाच्या आधारे तर काही वेळा लेखी परीक्षा घेऊन भरली जातात. म्हणजे विभागांतर्गत पातळीवरची जी काही अनेक पदं असतात की जे अनुभवाच्या आधारे भरली जातात किंवा काही वेळा लेखी परीक्षा घेऊन भरली जातात, त्याच्यावेळी हे निकष ठरवण्याबाबतचा आणि बदलण्याबाबतचा आयोग संचालनालयाचा सल्ला घेत असते. म्हणजे अशा प्रकारच्या पदभरतीमध्ये जे काही निकष निश्चित करायचे आहेत, ठरवायचे आहेत किंवा त्या निकषांबाबत जर काही बदल करायचा असेल तर राज्य लोकसेवा आयोग संचालनालयाचा सल्ला घेऊ शकतं. अशा पद्धतीने संचालनाचाही सल्ला घेण्याचं कार्य या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोगामार्फत विचार घेतला जातं. तर त्यामुळे संचालनालय हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज्य लोकसेवा आयोगाला सर्व प्रकारची माहिती कळवत असतं, पुरवत असतं, असंही म्हणायला काही हरकत नाही. हेही त्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटंसं ब्रेक घेऊया आणि आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्याद्वारे ज्या काही इतर आपल्या बॅचेस चालू आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपद्वारे नागरी स्वशासन आणि पंचायत राज या अनुषंगाने असणारी आपली स्पेशल बॅच जी काही ती सध्या सुरू आहे. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण पंचायत राज आणि नागरी स्वशासन याचा विस्तृत अभ्यास जो आहे तो या बॅचमध्ये करू शकता. एकूण 20+ व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्सच्या बेसिसवर असणारी ही संबंध बॅच आहे. साधारणपणे राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या, गट ब गट क पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, या संबंध परीक्षांना उपयुक्त असणारी ही बॅच आहे की ज्याच्यामध्ये या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातातच. तर त्या अनुषंगाने फक्त 300 रुपयाच्या या फीसमध्ये तुम्ही ही संबंध बॅच जी काय आहे ती कव्हर करू शकता, की ज्यामध्ये वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर घटनावस्ती आणि कन्वे स्पेशल या
एक लक्षात घ्या की या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अंतर्गत तर कलमांची महत्त्वाची कलमे या रचने असणारा जो काही भाग आहे तो घटक रूपाने दिलेला आहे। तर या रचने ही बॅच निश्चितच उपयोगाची आहे। फक्त गट ब गट क मुख्य परीक्षाच नव्हे तर पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असो या सर्वच अर्थाने जर विचार केला तर ही बॅच आपल्याला फायद्याची आहे। फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्तू आणि कलमांचं विस्तृत विश्लेषण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल। घटनेतील कलमे आणि एक प्रकारे घटनावस्तू याही बाबतच्या प्रश्नांचं विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एकूण 10+ व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने। तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता। त्याचबरोबर या इतर 2 बॅचेस सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहेत। एक म्हणजे बेसिक फाउंडेशन बॅच फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये सुरू आहे। ज्यांना कोणाला 2024च्या योजनातून विभिन्न परीक्षांची तयारी करायची आहे, मग राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी असेल, गट ब गट क मुख्य पूर्व परीक्षेची तयारी असेल, सरळ सेवा संबंधीची परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांच्याकरता ही उपयुक्त असणारी बॅच आहे फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये बेसिक फाउंडेशन बॅच। तर या बॅचमध्ये 29+ व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्स पण आपल्याला अवेलेबल आहेत। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅच सुद्धा आपली सध्या सुरू आहे की ज्या बॅचमध्ये आपल्याला आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण या ठिकाणी अभ्यासक्रमाची मांडणी केलेली आहे। राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन हे सर्व घटक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये। एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर एक प्रकारे याही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर 94 22 470 714 किंवा 88 30 73 26 96 या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता। याशिवाय या ठिकाणी इतरही ज्या काही राज्यव्यवस्थेच्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या सध्या सुरू आहेत। मग ती गट ब गट क पूर्व परीक्षा बॅच असेल, वनसेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा बॅच असेल, तांत्रिक सेवा परीक्षा बॅच असेल किंवा 1 डे रिव्हिजन बॅचेस असतील की ज्या फक्त 250 रुपयांच्या फीसमध्ये गट ब गट क पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या असणाऱ्या 1 डे रिव्हिजन बॅचेस सुद्धा 250 रुपयाच्या फीसमध्ये सध्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत। तर याही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता। तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय डॅशमध्ये आहे। असिस्टंट मुख्य 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे। पर्याय दिलेत मुंबई, पुणे, नागपूर, वाशी। आता पहा प्रश्न जो काय आहे तो या ठिकाणी पर्टिक्युलर एका शिक्षण संचालनालयाविषयीचा विचारलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतली पाहिजे की जसं शिक्षण विभागाअंतर्गत अनेक प्रकारची संचालनालय आहेत तशी अनेक विभागांतर्गत अनेक प्रकारची संचालनालय असतात। याच्याबद्दलचा उल्लेख मी मागाशी केला होता की एक प्रकारे आपल्याकडे असंख्य संचालनालय आहेत। असंख्य संचालनालय याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी प्रत्येक विभागांतर्गत असणारी संचालनालयांची संख्या ही वेगवेगळी असते किंबहुना त्यांची नावं पण वेगळी असतात। तर कशा पद्धतीने त्याचा संदर्भ पुढे मी देणारच आहे, पण त्याआधी आपण इथं या प्रश्नाचं उत्तर पाहूया की महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय डॅशमध्ये आहे मुंबई, पुणे, नागपूर, वाशी। तर ते आहे मुंबई येथे। आता मित्रांनो एक लक्षात घ्या की सचिवालय हे एकच आहे पण संचालनालय हे अनेक आहेत। सचिवालय हे मुंबई स्थित एकच आहे, राज्य सचिवालय असं आपण त्याला संबोधतो आणि ते मुंबईला आहे आणि ते एकच आहे। मात्र संचालनालय हे अनेक आहेत, त्यामुळे फक्त संचालनालय ही मुंबईलाच आहेत अशातला भाग नाहीत, तर संचालनालय हे अनेक असल्यामुळे ते मुंबईला पण आहेत, पुण्याला पण आहेत, नागपूरला पण आहेत। त्यामुळे संचालनालयाची जी काही केंद्रीय कार्यालय आहेत ते मुंबई, पुणे, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे प्रत्येक संचालनालयाचं कार्यालय हे मुंबईलाच असतं अशातला भाग नाहीये, तर ते काही प्रमाणात काही संचालनाची कार्य पुण्याला सुद्धा आहेत, काहींची नागपूरला सुद्धा आहेत, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे। त्यामुळे राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचं कार्यालय हे या ठिकाणी मुंबईला आहे म्हणून बाकीच्याही संचालनाची कार्य ही मुंबईलाच असतात असं म्हणणं चुकीचं आहे। म्हणून एक गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की सचिवालय हे एकच आहे, मात्र संचालनालय हे अनेक असल्यामुळे त्यांची कार्यालय ही मुंबई, पुणे, नागपूर अशी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर इथं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मुंबई, पर्याय क्रमांक 1। माझा पहा मंत्रालयाच्या किंवा सचिवालयाच्या धोरण अंमलबजावणीचे जे कार्य करायचे असते त्यास कार्यकारी सहकार्य करणारी यंत्रणा म्हणजे संचालनालय असते। पूर्ण नीट व्यवस्थित समजून घ्या की मंत्रालय असो किंवा सचिवालय असो यांच्या धोरणाच्या अंमलबजावणीचे जे कार्य करायचं असतं ते कार्यकारी सहकार्य करणारी यंत्रणा या अर्थाने संचालनालयाच्या माध्यमातून केलं जात असतं। तर त्यामुळे
संचालनाची जी भूमिका आहे ती कोणती आहे? धोरणाच्या अंमलबजावणीची भूमिका आहे, की जे धोरण सचिवालय किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून तयार केलेलं असतं अशा धोरणाच्या अंमलबजावणीची यंत्रणा किंवा कार्यकारी कार्यास सहकार्य करणारी यंत्रणा म्हणून संचालनाचा विचार केला जातो. सचिवालयाच्या प्रशासकीय कार्याचे विभाजन व विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने संचालनालय निर्माण केले जाते. सचिवालयाच्या कार्याचे किंवा प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण आणि विभाजन करण्याच्या हेतूने आपल्याकडे संचालनालय निर्माण केले जाते. हे जे इथं म्हटलं गेलेलं आहे ते बरोबर आहे. का तर आपल्याकडे संचालनालय ही अधिकारपद परंपरेवर आधारित असणारी यंत्रणा आहे, की जिथं एक प्रकारे संचालनालय, सहसंचालनालय, उपसंचालनालय, क्षेत्रीय कार्यालय किंवा स्थानिक कार्यालय असं हायरार्की बेसिसवर असणारं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यामध्ये या ठिकाणी जे काही कार्याचं विभाजन आहे किंवा विकेंद्रीकरण जे काय आहे ते केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे जे काही सचिवालयाचं कार्य आहे त्या सचिवालयाच्या प्रशासकीय कार्याचं विभाजन विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने निर्माण केलेली यंत्रणा म्हणजे संचालनालय. आपल्याकडे प्रशासनामध्ये कार्य विभाजन हे वैशिष्ट्य पाहायला मिळतं. प्रशासनामध्ये कार्याचं विकेंद्रीकरण पाहायला मिळतं. का पाहायला मिळतं? का तर अधिकाधिक कार्यक्षमता वाढावी, अधिक चांगल्या पद्धतीने कार्य व्हावं, अधिक कार्यक्षम पद्धतीने कार्य व्हावं, इफिशियन्सी वाढावी या हेतूने आपल्याकडे हे कार्याचं विकेंद्रीकरण केलेलं असतं, कार्याचं विभाजन केलेलं असतं. तोच प्रकार सचिवालय आणि संचालनाच्या स्तरावर सुद्धा पाहायला मिळतो, की जे काही सचिवालयाचं कार्य प्रशासकीय कार्य आहे ते कार्यप्रक्रियेच्या पातळीवर विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने, विभाजनाच्या दृष्टीने या ठिकाणी संचालनालयाकडून विचारात घेतलं जातं. महाराष्ट्र राज्य प्रशासन व्यवस्थेचे सचिवालय मुंबई येथे स्थित आहे. जसं मी मागाशी म्हटलं की सचिवालय हे एकच आहे आणि ते मुंबई स्थित आहे. मात्र सचिवालयातील विभागांशी संलग्नित असलेली बहुतांश संचालनालये, सचिवालयातील विभागांशी संलग्नित असलेली बहुतांश संचालनालये ही विखुरलेली आहेत. ती मुंबईला पण आहेत, ती पुण्याला पण आहेत, नागपूर या ठिकाणी पण आहेत. म्हणून मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी ही संचालनालयाची कार्यालये आपल्याला पाहायला मिळतात. संचालनालयाच्या अधीन क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि क्षेत्रीय कार्यालय किंवा विभागीय कार्यालयाच्या खाली स्थानिक कार्यालय असते. क्षेत्रीय कार्यालय सुद्धा या ठिकाणी संचालनालयाचे असतात आणि या क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयांच्या खाली स्थानिक कार्यालय असतात. जसं मी म्हटलं किंवा ही हेरार्की असते, अधिकारपद परंपरा असते. त्याचबरोबर या ठिकाणी एक उदाहरण आपण इथं पाहूया की संचालनालयामध्ये म्हणजे एका विभागाच्या संचालनालयामध्ये असंख्य संचालनालय किंवा अनेक संचालनालय कशी असतात. एक उत्तम उदाहरण आपण इथं पाहूया. खात्याच्या अंतर्गत अनेक संचालनालय निर्माण केलेली असतात. विभागाअंतर्गत अनेक संचालनालय निर्माण केलेली असतात. उदाहरणार्थ शिक्षण खात्याच्या अंतर्गत, उदाहरणार्थ शिक्षण विभागाअंतर्गत, शिक्षण खात्याच्या अंतर्गत उच्च शिक्षण संचालनालय वेगळं आहे, शिक्षण संचालनालय हे वेगळं आहे, तंत्र शिक्षण संचालनालय वेगळं आहे, राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे वेगळं आहे, राज्य शैक्षणिक संशोधन हे या ठिकाणी वेगळं आहे, शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण हे वेगळं आहे. त्यानंतर व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळ वेगळं आहे. तर अशी वेगवेगळी संचालनालय की जी शिक्षण खात्याअंतर्गत येतात. त्यामुळे प्रत्येक खात्याअंतर्गत किंवा विभागांतर्गत असणारी संचालनालयांची संख्या ही असंख्य असते, वेगवेगळी असते, अनेक स्वरूपात असते. त्यामुळे एक उत्तम उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळालं आहे शिक्षण खात्याचं, की ज्यामध्ये ही वेगवेगळी संचालनालय आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारच्या या संचालनालयाची अनेक प्रकारची क्षेत्रीय कार्यालय, उपसंचालनालय, संचालनालय, सहसंचालनालय सुद्धा असतात. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर एक लक्षात घ्या की हे झालं शिक्षण खात्याच्या स्तरावर असणारं संचालनालयाचं उदाहरण. त्यानंतर जसं मी मगाशी उल्लेख केला होता की संचालनालयाची विभिन्न कार्यालय हे विभिन्न ठिकाणी कार्यरत आहेत. तर त्याच्याच दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र स्टेट यांचा पत्ता जो काय आहे तो मुंबई स्थित आपल्याला पाहायला मिळतो, की एक प्रकारे 3 महापालिका मार्ग ऑपोजिट मेट्रो सिनेमा मुंबई अशा पद्धतीने या डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या संचालनालयाचा पत्ता आहे. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य वांद्रे ईस्ट मुंबई इथं आहे. क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे इथं या ठिकाणी आहे. हे क्रीडा व युवा संचालनालय. त्यानंतर ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य नगर भवन शहीद भगतसिंग मार्ग फोर्ट मुंबई येथे स्थित आहे. त्यानंतर रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक 2 बी विंग 6व्या फ्लोअर नवी सिव्हिल लाईन नागपूर येथे स्थित आहे. कोणतं? रेशीम संचालनालय. तर अशी विभिन्न प्रकारची संचालनालय आपल्याकडे नागपूर, मुंबई, पुणे या ठिकाणी स्थित आहेत हे स्पष्ट करता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे हे शोधायचे आपल्याला. अयोग्य विधान शोधायचं आहे. असिस्टंट मुख्य 2015 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सचिवालय ही सहाय्यकारी संघटना आहे तर खाते ही रेषीय संघटना आहे. सचिवालय ही सहाय्यकारी संघटना आहे
तर मगाशी आपण या ठिकाणी मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिलं होतं पहा की सहाय्यकारी संघटन किंवा एक प्रकारे वर्ग अभिकरण स्टाफ एजन्सी हा जो काही प्रकार आहे तो मगाशी मी समजावून सांगितलेला होता की स्टाफ एजन्सी किंवा सहाय्यकारी संघटना वर्ग अभिकरण हे सचिवालयामध्ये मोडतं आणि लाईन एजन्सी जर कोण असेल तर संचालनालयामध्ये मोडतं. तर त्यामुळे या ठिकाणी इथं पुन्हा एकदा अधिक मी त्याविषयी विस्ताराने सांगणार नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. का तर या ठिकाणी सेम तोच उल्लेखित आहे. सचिवालय ही वर्ग अभिकरण किंवा सहाय्यकारी संघटना आहे, स्टाफ एजन्सी आहे. खाते म्हणजेच एक प्रकारे संचालनालय ही रेषा संघटना आहे किंवा लाईन एजन्सी आहे. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. सचिवालयाचा संबंध धोरण निश्चितीशी आहे आणि संचालनालयाचा संबंध त्या धोरणाच्या कार्यवाही करण्याशी आहे. तर मगाशीच आपण या ठिकाणी पाहिलेले पहा की एक प्रकारे सचिवालय हे धोरण अंमलबजावणी, संचालनालय जे काय आहे ते या ठिकाणी धोरण अंमलबजावणीचं कार्य करतं. कारण की सचिवालयाचं जे काही धोरण ठरवलं गेलेलं आहे, अंमलबजावणीचे जे काही कार्य या ठिकाणी करायचे असते, सचिवालयाच्या धोरणाचं अंमलबजावणीचं जे काही कार्य आहे ते कोण करत असतं? संचालनालय करत असतं. धोरणाच्या अंमलबजावणीचं कार्य जे काय आहे ते संचालनालय करत असतं आणि धोरणाच्या निश्चिती संबंधीचं जे काही कार्य आहे ते सचिवालय पार पडत असतं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काय म्हटलेलं आहे की सचिवालय धोरण निश्चितीशी रिलेटेड काम करतं आणि संचालनाचा संबंध धोरणाच्या कार्यवाही करण्याची आहे, हेही विधान बरोबर आहे. सचिवालयाने ठरवून दिलेल्या धोरणाला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचे कर्तव्य संचालनालयाचे असते. कारण की संचालनालय ही प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी कार्यकारी यंत्रणा आहे आणि म्हणून या ठिकाणी सचिवालयाने ठरवून दिलेल्या धोरणाला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचे कर्तव्य संचालनालयाचे असते, हेही म्हणणं बरोबर आहे. आपल्याला शोधायचे चुकीचे विधान. तर चुकीचं विधान नंबर 4चं आहे की एक प्रकारे महाराष्ट्रात वन खात्याच्या प्रमुखाचे पदनाम वन संचालक असे आहे, हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर महाराष्ट्रात वन खात्याच्या प्रमुखाचे पदनाम मुख्य वनसंरक्षक असे आहे. काय आहे? मुख्य वनसंरक्षक. त्यामुळे या ठिकाणी वन संचालक असा जो उल्लेख इथं केला गेलेला आहे तो चुकीचा आहे, हे इथं आपलं स्पष्ट करता येईल. तर एक प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की कोणते विधान चुकीचे आहे. तर पर्याय क्रमांक 4. माझा पहा पुढे जाऊया. सचिवालय आणि संचालनालय यांची वैशिष्ट्ये आणि फरक. एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत की सचिवालय आणि संचालनालयामध्ये नेमका फरक का असतो, त्याची वैशिष्ट्ये काय असतात या अनुषंगाने. तर इथं आपण हा फरक सुद्धा योग्य पद्धतीने समजून घेऊया की जेणेकरून संचालनालय ही कन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. मग आता पहा, सचिवालय संचालनालय मंत्रालयाच्या अधीन सचिवालय असते. मंत्रालयाच्या अधीन कोण असते? सचिवालय असते. का तर मंत्रालयाचा प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री आहे. आणि अशा या मंत्रालयाच्या अधीन राहून काम करणारी यंत्रणा जर कोणती असेल तर ती सचिवालय असते की ज्याचा प्रमुख प्रशासकीय प्रमुख हा मुख्य सचिव असतो. त्यामुळे मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्याच्या अंडर राहून काम करतोय, राजकीय प्रमुखाच्या अंडर राहून काम करतोय. या अर्थाने मंत्रालयाच्या अधीन सचिवालय असते हे म्हणणं बरोबर आहे. संचालनालय हे सचिवाच्या अधीन असते. संचालनालय हे सचिवाच्या अधीन असते. मुख्य सचिवाच्या अधीन असतं असा जो उल्लेख आहे तो इथं केलेला नाही, तर सचिवाच्या अधीन असते असा उल्लेख केलेला आहे. का? कारण की प्रत्येक विभागाचा जो सचिव आहे त्या सचिवाच्या अंडर या ठिकाणी संचालनालय हे असते आणि प्रत्येक विभागाचे सचिव हे मुख्य सचिवाच्या अंडर काम करतात. जो काही या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक प्रकारे जो काही चार्ट आपण पाहिला होता त्या चार्टकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. पहा, जो सुरुवातीच्या पहिल्याच प्रश्नामध्ये मी चार्ट दाखवला होता की इथं मुख्य सचिव आणि एक प्रकारे या ठिकाणी सचिव, तर हे प्रत्येक विभागांचे सचिव आहेत. या प्रत्येक विभागांच्या सचिवाच्या अंडर काय असतात? संचालनालय असतात, विभिन्न संचालनालय असतात. का? का तर या ठिकाणी शिक्षण विभागाच्या पातळीवरची संचालनालय अनेक आहेत. मग शिक्षण विभागाचा जो सचिव आहे तो या सर्व प्रकारच्या शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या संचालनालयांच्यावर नियंत्रण ठेवत असतो आणि ऑब्व्हियसली संचालनालयामध्ये काम करणारे अधिकारी हे विशेषज्ञ प्रशासक आहेत आणि विशेषज्ञ प्रशासकांवर सामान्यज्ञ प्रशासकाचं कंट्रोल असतं. त्यामुळे जनरलिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर कंट्रोल टू स्पेशलिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी विशेषज्ञ प्रशासकाला सामान्यज्ञ प्रशासकाच्या द्वारे नियंत्रित केलं जातं आणि त्या नियंत्रणाच्या पातळीवर हे संबंध विशेषज्ञ प्रशासक काम करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी सचिव, प्रत्येक विभागाचे सचिव हे संचालनालयाच्यावर नियंत्रण ठेवत असतात. त्यामुळे संचालनालय सचिवाच्या अधीन असतं हे म्हणणं बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, हा फरक पाहत असताना आपल्याला सचिवालय आणि संचालनालयातल्या बऱ्याचशा वैशिष्ट्यांचा जो काही संदर्भ आहे तो सहज पद्धतीने लक्षात येईल. मग आता पहा,
पुढचं वैशिष्ट्य काय आहे, सचिवालयामध्ये सचिव, उपसचिव, सहसचिव ही पदे असतात. आता बाय हेरार्की अधिकार पद परंपरेनुसार ही सर्व पदं असतात. हे मागाशीच आपण चार्टच्या वजह पाहिलेलं आहे की सचिव, उपसचिव, सहसचिव अशी पदे असतात. संचालनामध्ये संचालक, उपसंचालक, सहसंचालक अशा प्रकारची पदे असतात. प्रशासकीय दृष्ट्या सचिवालय सर्वोच्च स्थानी आहे. सर्वोच्च स्थानी म्हणजे महाराष्ट्राची जी काही संबंध प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते, तर त्या महाराष्ट्राच्या संबंध प्रशासकीय यंत्रणेमध्ये सचिवालय हे सर्वोच्च स्थानी आहे. हे म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर प्रशासकीय कार्यप्रक्रियेनुसार संचालनालय सचिवालयाच्या निम्न स्थानी आहे. का? कारण की सचिवालयाच्या अंडर राहून या ठिकाणी ही संबंध संचालनालय काम करतात. जसं मी आत्ता म्हटलं की सचिवाच्या अधीन ही संचालनालय असतात. तर सचिव कुणाच्या अधीन आहे? एक प्रकारे मुख्य सचिवाच्या, आणि मुख्य सचिव हा सचिवालयाचा प्रमुख आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रशासकीय कार्यप्रक्रियेनुसार संचालनालय सचिवालयाच्या निम्न स्थानी म्हणजेच खालच्या स्थानी आहेत. हेही म्हणणं बरोबर आहे. सचिवालय कसे अभिकरण आहे? स्टाफ एजन्सी आहे. स्टाफ एजन्सी आहे किंवा वर्ग अभिकरण आहे, सहाय्यकारी अभिकरण आहे. संचालनालय हे रेखा अभिकरण आहे, लाईन अभिकरण किंवा लाईन एजन्सी आहे. सचिवालय निर्णय निर्धारण करते, धोरणांच्या अंमलबजावणीचे निर्णय घेते. म्हणजे विभिन्न प्रकारच्या धोरणांची निश्चिती, त्या धोरणांवर आधारित निर्णयांची निश्चिती हे सचिवालय करते आणि धोरणांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याच्या हेतूने निर्णय घेते. धोरणांच्या अंमलबजावणीचे निर्णय घेते, न की धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. सचिवालय हे धोरणांच्या अंमलबजावणीचे निर्णय घेते, तसे आदेश, दिशानिर्देश, मार्गदर्शन संचालनालयाला करत असतं धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने. आणि मग संचालनालय निर्णय कार्यान्वित करते. कार्यान्वित करते म्हणजे अंमलबजावणीत आणते. ती अंमलबजावणीची कार्यकारी शाखा आहे. संचालनालय हे प्रत्यक्ष अंमलबजावणीची कार्यकारी शाखा आहे, कारण की ती प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. त्यानंतर सचिवालय केवळ एकेरी कार्यालय असून मुंबई स्थित आहे. का तर हे एकच कार्यालय आहे, एकच या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे की जे मुंबई स्थित आहे. संचालनालयाची केंद्रीय कार्यालय असतात आणि तसेच त्यांचे मुख्य कार्यालय सुद्धा साधारणतः मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी असतात. क्षेत्रीय कार्यालय विभागीय स्तरावर असतात किंवा जिल्हा स्तरावर सुद्धा कार्यालय असतात. तर अशी ही या ठिकाणी संचालनालयाची हेरार्की बेसिसवर असणारी रचना पाहायला मिळते की जी या ठिकाणी मुंबई, पुणे या नागपूर या ठिकाणी विस्तारलेली आहेत. त्यानंतर सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. आता सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित का आहे? कारण की सचिवालयामध्ये मुख्य सचिव याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी संबंध विभागाचे सचिव, त्या संबंध विभागांतर्गत येणारे सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, अपर सचिव अशी विभिन्न प्रकारची पदं आहेत, कर्मचारी आहेत. त्यामुळे सचिवालयामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही मर्यादित आहे. संचालनालयांची संख्या ही अमर्याद आहे, असंख्य आहे, मोठी आहे. असं का? तर या ठिकाणी विभागाअंतर्गत अनेक संचालनालय येतात. जसं मी मगाशी शिक्षण विभागाअंतर्गत अनेक संचालनालयांचा उल्लेख केला, तर प्रत्येक संचालनालयानुसार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढत जाणार आहे. सचिवालयाच्या तुलनेत संचालनालयाची संख्या ही मोठी असते, कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी असते. का? सचिवालय एकच आहे, ते मुंबई स्थितच आहे. मात्र संचालनालय हे अनेक आहेत, असंख्य आहेत, प्रत्येक विभागांतर्गत आहेत आणि म्हणून ऑब्व्हियसली त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी असणं साहजिक आहे. त्यानंतर सचिवालयातील अधिकारी सामान्यज्ञ प्रशासक आहेत, जनरलिस्ट आहेत किंवा जनरलिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ओळखले जातात. मात्र संचालनालयातील अधिकारी हे विशेषज्ञ प्रशासक आहेत, स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. का? तर ते एका विशिष्ट विषयाशी तज्ज्ञ असतात, म्हणून या ठिकाणी ते विशेषज्ञ प्रशासक असतात. हे सामान्यज्ञ प्रशासक हे सर्वच विषयाच्या अनुषंगाने थोडी थोडी माहिती ठेवणारे आणि प्रशासनातले तज्ज्ञ असतात आणि म्हणून या ठिकाणी ते सर्व विभागांच्या प्रशासनाविषयीचे या ठिकाणी तज्ज्ञ असतात. तर त्या अर्थाने त्यांना सामान्यज्ञ प्रशासक म्हटलेलं आहे, यांना विशेषज्ञ प्रशासक म्हटलेलं आहे. सचिवालयीन अधिकाऱ्यांची विभागाविभागात बदली होऊ शकते. कुणाची? सचिवालयातील अधिकाऱ्यांची विभागाविभागात बदली होऊ शकते. म्हणजे एखादा अप्पर सचिव, एखादा अवर सचिव, एखाद्या विभागाचा सचिव हा दुसऱ्या विभागाच्या अंतर्गत सचिव म्हणून, अवर सचिव म्हणून, अप्पर सचिव म्हणून कार्यरत होऊ शकतो, जॉईन होऊ शकतो. का? तर त्याला प्रत्येक विभागाला गेल्यानंतर त्या विभागाचं प्रशासनच पाहायचं आहे, त्या विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे तो कोणत्या विभागात बदली करून जाऊ शकतो, बदली करून त्याला पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांची ट्रान्सफर विभागांतर्गत होऊ शकते. संचालनालयातील अधिकाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली होऊ शकत नाही. का होऊ शकत नाहीत? कारण की ते काय आहेत? स्पेशालिस्ट आहेत. ते स्पेशालिस्ट आहेत, एका विशिष्ट विषयातले तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या विभागात जाऊन ते आपली जबाबदारी पार पाडू शकतात का? नाहीये. शिक्षण विभागातला जो काही संचालक आहे तो शिक्षण विभागातच काम करू शकतो. आरोग्य विभागातला संचालक जो आरोग्य संचालक आहे तो आरोग्य विभागातच काम करू शकतो. तो दुसऱ्या विभागात आपली भूमिका पार पाडू शकत नाही, कारण की तो विशिष्ट विषयातला तज्ज्ञ असतो म्हणून, आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या विभागात बदली करता येऊ शकत नाही.
सचिवालय प्रशासनाच्या केंद्रीकरणाची स्थिती आहे. का तर ते सर्वोच्च ठिकाणी आहे, सर्वोच्च स्तर आहे तो, त्यामुळे ती केंद्रीकरणाची स्थिती आहे. सर्व विभागांचं एकत्रित कामकाज जे काय आहे ते या सचिवालयाच्या अंतर्गत चालतं. सर्व विभागांचं एकत्रित कामकाज या सचिवालयाअंतर्गत चालत असल्यामुळे ती केंद्रीकरणाची स्थिती आहे. मात्र संचालनामार्फत कार्याचं विकेंद्रीकरण व विभाजन होत असते. संचालनामार्फत कार्याचं विकेंद्रीकरण आणि विभाजन होत असते. कशा पद्धतीने? आता मी पुन्हा एकदा त्या इथं पहा की संचालनालयामध्ये शिक्षणाशी संबंधितच कार्य आहे, पण ते उच्च शिक्षणाशी संबंधित कार्य वेगळं आहे. त्यानंतर शिक्षण संचालनाशी संबंधित कार्य वेगळं आहे. तंत्र शिक्षणाशी संबंधित कार्य वेगळं आहे. पाठ्यपुस्तकासंबंधीचं कार्य वेगळं आहे. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणासंबंधीचं कार्य वेगळं आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षणासंबंधीचं कार्य वेगळं आहे. म्हणजे इथं विभागांच्या पातळीवर असणारं कार्याचं विकेंद्रीकरण आणि विभाजन हे खूप मोठ्या प्रमाणात केलेलं असतं आणि म्हणून ती केंद्रीकरणाची स्थिती नाही आहे, तर तिथं कार्याचं विकेंद्रीकरण आणि विभाजन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर असं हे या ठिकाणी संचालनाचं जे काही स्वरूप आहे ते पाहायला मिळतं. त्याचबरोबर जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रातील बहुतांश संचालनाचे प्रमुख हे संचालक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. मात्र काही संचालनालयांच्या प्रमुखांना वेगळी नावे आहेत. जसं विक्री कर, गृह किंवा कामगार अशा संचालनालयाच्या प्रमुखांना आयुक्त म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयुक्त. आणि त्यांच्या कार्यालयास आयुक्तालय असं म्हटलं जातं. म्हणजे विक्री कर असो, गृह विभाग असो, कामगार विभाग असो, अशा या संबंध विभागांच्या संचालनालयांना आयुक्तालय म्हटलं जातं आणि एक प्रकारे त्यांच्या प्रमुखास आयुक्त म्हटलं जातं. किंबहुना वन विभागाच्या प्रमुखास मुख्य वन संरक्षक या ठिकाणी म्हटलं जातं. तुरुंग संचालनाच्या प्रमुखास महानिरीक्षक म्हटलं जातं. तर त्यामुळे या ठिकाणी अशी काही संचालनालय आहेत की जे अपवादून सांगता येतील, जिथं त्यांच्या संचालनालयाच्याही नावं वेगळी आहेत आणि प्रमुखांची नावं वेगळी आहेत. या प्रत्येक संचालनालयातील उपसंचालक, सहसंचालक, सहाय्यक संचालक व कर्मचारी यांची संख्या त्या विभागाच्या आकारावरून निश्चित केली जाते. का तर प्रत्येक विभागाच्या कामकाजाचं स्वरूप हे सारखं नाही आहे. प्रत्येक विभागाचं कामकाज हे वेगवेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या कामकाजाअंतर्गत असणारी कर्मचारी संख्या ही वेगवेगळी असते आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक विभागाच्या पातळीवरची असणारी कामकाजाच्या आकारावरून किंवा कामाच्या आकारावरून असणारी कर्मचाऱ्यांची संख्या ही वेगळी असते. का? कारण की ती त्या विभागाच्या आकारावरून निश्चित केली जाते. गृह विभागाचं जेवढं कामकाज आहे तेवढ्या या ठिकाणी शिक्षण विभागाचं असेल किंवा शिक्षण विभागाचं जेवढं कामकाज असेल तेवढ्या या ठिकाणी आरोग्य विभागाचं असेल, असं या ठिकाणी निश्चितपणे सांगता येऊ शकणार नाही. प्रत्येक विभागाचं कामकाज हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक विभागाच्या कामाचं स्वरूप पण वेगवेगळं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा त्या विभागाच्या कामाच्या आकारावरून किंवा एक प्रकारे त्या विभागाच्या आकारावरून निश्चित केली जात असते, हेही आपलं स्पष्ट करता येईल. आणि त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की कर्मचारी संख्या ही अधिकाधिक असते, या संचालनालयाची मोठी असते, ती याच कारणामुळे. तर एकंदरीत संचालनालय आणि सचिवालय याच्यातला असणारा फरक या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो, हेही इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी या भाग 7च्या माध्यमातून आपण मुख्य सचिव, राज्य सचिवालय, राज्य संचालनालय अशा या सर्व प्रकारच्या 3 घटकांवर आणि त्यावरच्या प्रश्नांवर विभिन्न परीक्षेतल्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रकाश टाकलेला आहे. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप विचार घेत आपण ही जी काही सिरीज आहे ती पुढे कंटिन्यू करणार आहोत. जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारच्या संबंध माहितीला प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.